नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल खेमनार. माझी 2018 राज्यसेवेमधून सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्तविलेखा सेवा वर्ग 1 या पदी निवड झाली होती आणि 2019 सालीच माझी उपजिल्हाधिकारी या पदीही निवड झाली आहे. तर आज मी तुम्हाला आता आपल्या अलीकडच्या काळामध्ये राज्यसेवेची ॲड आलेली आहे 2021ची आणि त्यामध्ये 309 जागा आल्या आहेत. मला वाटतं काही भरपूर मोठी ॲड आहे आणि ह्या सुवर्णसंधीचा आपण नक्कीच फायदा घेतला पाहिजे. भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल्स आले, मेसेज आले का आता तयारी कशी करायची, स्ट्रॅटेजी आपली कशी असली पाहिजे. त्यासाठी मी स्पेशली आम्ही 2019मध्ये सिलेक्ट झालेल्या सगळ्या अधिकारी मित्रांनी एकत्र येऊन लोकसेवा पब्लिकेशन अकॅडमीच्या माध्यमातून एक कोर्स चालू केला आहे. या कोर्सची मी तुम्हाला माहिती सांगतो. जर तुम्हाला ह्या कोर्सची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ह्या नंबरवर संपर्क साधू शकता. तर आम्ही सर्व 2019मध्ये सिलेक्ट झालेले जे काही अधिकारी आहोत ते या कोर्समध्ये विविध विषय शिकवणार आहोत. त्यामध्ये पॉलिटी समाधान गुतुडे सर शिकवणार आहेत, ज्यांना GS2ला 2018-2019ला 114 मार्क्स होते. त्यानंतर मी स्वतः इकॉनॉमी हा सब्जेक्ट शिकवणार आहे. नंतर प्रवीण कोटकर सर आहेत, जे की हिस्ट्री शिकवणार आहेत. हा हिस्ट्री हा विषय प्रवीण कोटकर सरांविषयी जर सांगायचं म्हटलं तर प्रवीण कोटकर सरांनी UPSCसाठी प्रवीण कोटकर सरांनी ज्यांचा इतिहास हा ऑप्शनल होता आणि त्यामध्ये ते पारंगत आहेत. पुन्हा महेश पांढरे सर मॅथ अँड रिजनिंग हा विषय शिकवणार आहेत. महेश पांढरे सरांकडं भरपूर अशा ट्रिक्स आहेत का ज्या ट्रिकच्या मध्ये आपण कमीत कमी कालावधीमध्ये ॲप्टेनिंगचे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह करू शकतो. पुन्हा महेश पांढरे सर इन्व्हायरमेंट हाही सब्जेक्ट शिकवणार आहेत. त्यानंतर मयूर बनसोडे सर आहेत, जे की जॉग्रफी हा विषय शिकवणार आहेत. नंतर हरेसूळ सर आहेत. हरेसूळ सर हे कॉम्प्रिहेन्शनमध्ये भरपूर प्रमाणात एक्सपर्टच आहेत. त्यांना CSATला 2019मध्ये तर त्यांनी 50 प्रश्नांपैकी त्यांचे 47 प्रश्न बरोबर ते फक्त 3 चुकले होते. कमी कालावधीमध्ये पॅसेज कसं वाचायचं, त्याचं आकलन कसं करायचं आणि त्या आकलन केलेल्या पॅसेजच्या माध्यमातून लवकरात लवकर कशा प्रकारे पॅसेज सॉल्व्ह करायचा, या प्रकारच्या भरपूर टेक्निक्स आणि ट्रिक्स ह्या हरेसूळ सरांकडे यांच्याकडे आहे. अशा सर्व ट्रिक्स, लॉजिक ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही स्ट्रॅटेजी लेक्चरच्या मार्फत तुम्हाला डिलिव्हर करणारच आहोत. तर तुम्हाला ह्या कोर्सची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या कोर्सची माहिती ह्या नंबरवर संपर्क साधून घेऊ शकतात. तर कोर्सचं वैशिष्ट्य असं आहे का ह्या कोर्सच्या माध्यमातून आम्ही तुमचा सर्व काही राज्यसेवेचा पूर्वचा जो सिलेबस आहे ना, तो सर्व पूर्वचा सिलेबस कंप्लीट करणार आहोत आणि तोही कमी कालावधीमध्ये. काय होतं, राज्यसेवा पूर्वला जो काही सिलेबस दिला आयोगाने तो वेल डिफाईन केलेला नाही आहे. मग काय वाचायचं, काय टाळावं हे आपल्याला बऱ्याचशा प्रमाणात माहीत नसतं. याच भावने आम्ही काय केलं का कमीत कमी कालावधीमध्ये सर्व सिलेबस कंप्लीट होईल आणि त्याच्या माध्यमातून तुमचा जास्त सिलेबस कंप्लीट होऊन तुमचे मार्क जे आहेत ते 240च्या वरती कसे जातील कमी कालावधीत, हा आमचा याच्यावर भर राहील. शेकडती आम्ही काय करणार आहोत, GSला कमीत कमी मटेरियल आम्ही वापरतोय. आता पर्टिक्युलर इकॉनॉमीचं उदाहरण घ्या. इकॉनॉमीसाठी प्रत्येकजण कन्फ्यूज असतो का देसले वाचू का कोळंबे सरांचं वाचू का. पर्टिक्युलर देसले सरांच्या पुस्तकामध्ये जर बघितलं तुम्ही तर भरपूर चॅप्टर्स आहेत. कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये पण जवळपास 30 चॅप्टर आहेत. म्हणजे 30 चॅप्टरपैकी काय वाचायचं आणि पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये काय वाचायचं ह्या गोष्टी बऱ्याचशा माहीत नसतात विद्यार्थ्यांना. मग त्या माध्यमातून आम्ही काय ठरवलं, आम्ही आता पास झालेलो आहोत तर मग आम्ही काय ठरवलं, जेवढे काही पूर्वच्या अनुषंगाने असणारे टॉपिक्स आहेत तेवढंच फक्त कव्हर करायचे आणि कव्हर करून तुम्हाला 240+ जाण्याचा तुमचा 240+ जाण्याचा कल आम्ही नक्कीच ठेवू. परत CSATला मार्क्स येत नाही. आता बरेच विद्यार्थी म्हणतात का मी 150 पॅसेज सोडवले, 200 पॅसेज सोडवले, 300 पॅसेज सोडवले पण मार्कच येत नाही. मित्रांनो, पॅसेज सोडवले जास्त म्हणजे मार्क्स येतात का नाही. एक वेल डिफाईन स्ट्रॅटेजी असली पाहिजे CSATचा आणि ती स्ट्रॅटेजी घेऊन स्वतः हरेसूळ सर तुमच्याशी ती स्ट्रॅटेजी CSATच्या त्यांच्या लेक्चरच्या माध्यमातून ते डिलिव्हर करणार आहेत. हा एक आमचा अप्रोच आहे. आणि प्रिव्हियस क्वेश्चन, आता बेसिकली बरेच जण म्हणतात का प्रिव्हियस क्वेश्चनचं ॲनालिसिस करा आणि त्या माध्यमातून तुम्ही स्टडी करा. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे का प्रिव्हियस क्वेश्चनचं ॲनालिसिस कसं करायचं. तर प्रॉपरली आम्ही सर्व जे काही अधिकारी आहोत त्या सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल सब्जेक्टमध्ये सर्व 2012 पासून 2019 सर्व काही प्रिव्हियस क्वेश्चन जे आहेत ते आम्ही त्यामध्ये डिस्कस करणार आहोत. त्याच्यामधून आम्ही तुम्हाला इलिमिनेशन टेक्निक्स, ट्रिक्स, लॉजिक लावून कसे प्रश्न सोडवायचे ह्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत. आणि कोणते सब टॉपिक्स महत्त्वाचे आहेत, कोणते सब टॉपिक्स महत्त्वाचे नाहीत, कोणते कीवर्ड्स महत्त्वाचे आहेत, जे कीवर्ड्स आपण वाचताना बघितले पाहिजे, त्याही गोष्टी आम्ही तुम्हाला डिलिव्हर करणार आहोत. आता आपण बघूया नेक्स्ट. आणि त्याही पलीकडे जाऊन आता करंट अफेअरबद्दल भरपूर जणांचं कन्फ्युजन आहे, करंट अफेअर कुठपर्यंत वाचायचं. तर यासाठी आम्ही करंट अफेअरच्या सर्व नोट्सही तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत. तुम्हाला फक्त त्या कोर्सची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्या कोर्सची माहिती मिळू शकतात. आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊयात, इकॉनॉमीची स्ट्रॅटेजी. स्पेशली मी ह्या कोर्समध्ये इकॉनॉमी हा सेक्शन शिकवणार आहे आणि इकॉनॉमीची स्ट्रॅटेजी आता आपण बघूयात. माझी स्ट्रॅटेजी कशी असेल आत्ताच्या 2-2.5 महिन्यासाठी की जी तुम्ही हे अप्लाय करू शकता. आता आपण सिलेबस वाचूया इकॉनॉमीचा काय आहे तो. आता इकॉनॉमीचा जर तुम्ही सिलेबस बघितला तर इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, आर्थिक आणि सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य, समावेशन, जनगणना आणि सामाजिक क्षेत्र इनिशिएटिव्स असे काही घटक दिले. हा सिलेबस तरी समजेल का आपल्याला. नाही,
हा सिलेबसही खूप कमी प्रमाणात दिला आणि त्या सिलेबसमध्ये कोणते सब टॉपिक्स करायचे आहे, कोणते पॉईंट करायचे तेही त्यांनी क्वालिफाईड करून दिलेलं नाही. बरोबर. आता स्पेशली मी स्वतः 2012 ते 2019च्या सर्व 2012 पर्यंत विचारलेले जे काही प्रश्न आहेत आयोगाने विविध विषयांवर, त्या विविध विषयांचं ॲनालिसिस केलं आणि त्या अनुषंगाने मी हे काढलेलं आहे तुमच्यासाठी काही पॉईंट, का कोणत्या पॉईंटवर किती प्रश्न आले आहेत आणि ते आपण बघूयात. आता बेसिकली तुम्ही जनरली बघा, इकॉनॉमीला येतात किती प्रश्न? 15. 100 पैकी 15 प्रश्न इकॉनॉमिक्सला येतात. बरोबर. आता 15 प्रश्न आले म्हणजे किती? इकॉनॉमी हा विषय आहे 30 मार्काचा आणि आपल्याला आता 30 पैकी जास्त मार्क मिळवायचे आहेत. तर बेसिकली जर तुम्ही टॉपिक जर ॲनालिसिस केलं, आता मी तर तुमच्यासाठी केलेचं आहे ॲनालिसिस, पर्टिक्युलरली कोणत्या टॉपिक्सवर किती प्रश्न विचारला आहे ते आतापर्यंत विचारलेले सगळे टॉपिक्स त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. तर आता जर तुम्ही आपण बघूयात कोणत्या टॉपिक्सवर किती प्रश्न विचारले ते. बेसिकली साधारणतः 8 टॉपिक आहेत असे की ज्या 8 टॉपिक्सवर जवळपास 12 ते 13 प्रश्न आपल्याला दिसतात. आणि जर तुम्ही हे 8 टॉपिक परफेक्टली केले, मी माझ्या कोर्समध्ये ते सर्व इन्क्लूड करून दिलेलेच आहेत, जर ते परफेक्टली गेले तर नक्कीच तुम्हाला 24+ मार्क देण्याची मी हवी देतो. आता बघूया आपण कोणते ते टॉपिक आहेत. फर्स्ट आहे दारिद्र्य व बेरोजगारी. दारिद्र्य बेरोजगारीचा जर तुम्ही बघितलं ना, दरवर्षी 2 ते 3 प्रश्न येतात. पहिला टॉपिक आहे दारिद्र्य व बेरोजगारी. दारिद्र्य व बेरोजगारी ह्या टॉपिकवर जवळपास दरवर्षी 2 ते 3 प्रश्न विचारले जात असतात. 2017ला 19ला त्यावर 2 प्रश्न विचारले आहे, 2018ला त्याच्यावर 3 प्रश्न विचारले आहे आणि 2017ला त्याच्यावर 2 प्रश्न विचारले आहे. दारिद्र्य टॉपिक महत्त्वाचा आहे. परफेक्टली त्याच्यावर 2 प्रश्न नेहमी हमखास आणि असतात म्हणजे असंच. जर आपण आता दारिद्र्य व बेरोजगारीमध्ये काय करायचं, तर जर तुम्ही बघितलं तर फर्स्ट थिंग दारिद्र्य हा टॉपिक करताना मी तुम्हाला बुक लिस्ट सांगणारच आहे, पण पहिल्यांदा आपण एकदा सिलेबस फक्त समजून घेऊयात का सिलेबसमध्ये काय करायचं आहे काय नाही. आता दारिद्र्य व बेरोजगारी हा टॉपिक तुम्ही ज्यावेळेस करशाल त्यावेळेस लक्षात ठेवा, दारिद्र्य टॉपिक करताना सुरुवात करताना नेहमी दारिद्र्याच्या व्याख्या काय आहेत ते त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. दारिद्र्याच्या व्याख्या कोणत्या? मग दारिद्र्याचे प्रकार आहेत. ॲब्सोल्यूट दारिद्र्य, रिलेटिव्ह दारिद्र्य म्हणजे काय, सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय आणि ॲब्सोल्यूट दारिद्र्य म्हणजे काय, ही व्याख्या महत्त्वाची दारिद्र्याची. सेकंड थिंग, दारिद्र्याबद्दलच्या विविध कमिट्या आहेत बघा, विविध कमिट्यावर एखादा प्रश्न असतो. मग त्यामध्ये मग आलक कमिटी आहे, लकडवाला कमिटी आहे, रंगराजन कमिटी आहे, तेंडुलकर कमिटी आहे, पुन्हा अशा भरपूर काही कमिटीज आहेत. त्या कमिटीजवर सुद्धा एखादा प्रश्न असतो आयोगाचा. ह्या कमिट्यामध्ये जातात. आता पर्टिक्युलरली बऱ्याच विद्यार्थ्यांचा कोण असतात कमिट्या करताना काय करायचं. बरं आता समजा तुम्ही रंगराजन कमिटी जर वाचली तर रंगराजन कमिटीमध्ये पर्टिक्युलरली कोणतीही कमिटी घेतली ना, कमिटी घेताना सुरुवातीला करायची कमिटी कोणत्या वर्षी स्थापन केली आणि तिने तिच्या शिफारशी कोणत्या वर्षी दिल्या. आता त्या कमिटीमध्ये दुसरं एक वैशिष्ट्य असतं, त्या कमिटीने कोणत्या निकषाच्या आधारावर दारिद्र्य कॅल्क्युलेट केलं. तेंडुलकरने कोणते निकष पाळले, रंगराजनने कोणत्या निकषाच्या आधारावर दारिद्र्याचं मोजमाप केलं, लकडवालाने कोणत्या मुद्द्यांच्या आधारे दारिद्र्याचं मोजमाप केलं, हे बघून घ्यायचं पर्टिक्युलरली. सेकंड थिंग, त्याच्यानंतर काय बघायचं असं त्याच्यामध्ये, मी माझ्या कोर्समध्ये सगळ्या काही गोष्टी मेन फॅक्ट्स ज्या आहेत ना त्या कव्हर केलेल्याच आहेत, त्यात काही नाही. मग त्यांनी दिलेले दारिद्र्याचं प्रमाण किती आहे भारताचं, मग शहरी किती ग्रामीण किती, ह्या गोष्टी त्यामध्ये येत असतात. शहरी किती ग्रामीण किती, एकूण दारिद्र्याचं प्रमाण किती, कोणत्या राज्यामध्ये दारिद्र्याचं प्रमाण जास्त आहे, अशा गोष्टी आपल्याला पर्टिक्युलर त्याच्यामध्ये बघायच्या असतात. आता दारिद्र्याच्या पलीकडे जाऊन बेरोजगारी हाही टॉपिक महत्त्वाचा आहे. बेरोजगारी टॉपिकवरही आला तर एखादा प्रश्न येतो. बेरोजगारी टॉपिकमध्ये आपल्या काही गोष्टी बघायच्या असतात, पर्टिक्युलरली बेरोजगारीच्या व्याख्या बघायच्या असतात. मग बेरोजगारीच्या व्याख्यामध्ये मग बेरोजगारी म्हणजे काय, बेरोजगारीचे विषय असणारे विविध संज्ञा, प्रोपोर्शनल अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय, अनएम्प्लॉयमेंट रेशो काय असतो, वर्कफोर्स म्हणजे काय, लेबर फोर्स म्हणजे काय, ह्या गोष्टी आपल्याला पर्टिक्युलर बघायच्या असतात. त्यानंतर मग बेरोजगारीचे विविध प्रकारांवर एखादा प्रश्न येत असतो, ते आपण आपल्या कोर्समध्ये कंप्लीट केला आहे. स्ट्रक्चर अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय, चक्री बेरोजगारी म्हणजे काय, डिस्गज अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय, अशा काही विविध जे प्रकार आहेत त्या विविध प्रकारांवर एखादा प्रश्न याची शक्यता असते. ते सर्व प्रकार आणि बेसिकली जर तुम्ही बघितलं बेरोजगारीचे प्रकार वगैरे याच्यावर बऱ्याचशा प्रमाणात कन्सेप्च्युअल प्रश्न येत असतात. मग तुमच्या कन्सेप्ट परफेक्टली माहीत पाहिजे. मग संरचनात्मक बेरोजगारी जर आली तर मग संरचनात्मक बेरोजगारी काय आहे, कोणत्या कारणामुळे संरचनात्मक बेरोजगारीची कारणं कोणती आहेत, मग संरचनात्मक बेरोजगारी कमी करण्यासाठी आपण कोणत्या उपाययोजना करू शकतो, अशा टाईपचे प्रश्न असतात. त्यासाठी तुम्हाला तुमचे कन्सेप्ट क्लिअर होणं आवश्यक असतं. आता नंतर बघा सेकंड टॉपिक आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स व मिलियन डेव्हलपमेंट गोल्स. यावरही जनरली दरवर्षी 2 किंवा एखादा प्रश्न असतो. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आणि मिलियन डेव्हलपमेंट गोल्स हाही टॉपिक महत्त्वाचा आहे. आता ह्या टॉपिकवरही एखादा प्रश्न असतो बेसिकली दरवर्षी. 2019ला त्यावर 2 प्रश्न विचारला आहे, 2018ला त्याच्यावर 1 प्रश्न विचारला आणि 2017ला त्याच्यावर 1 प्रश्न विचारला आहे. बेसिकली सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल व मिलियन डेव्हलपमेंट गोलमध्ये बघताना ते कोणत्या वर्षी आले, त्याच्यामध्ये असणारे किती गोल्स होते, मिलियन डेव्हलपमेंट गोलचे 8 गोल्स कोणते होते, मग त्या 8 गोलची यादी पाठ करावी लागते आपल्याला. 2017मध्ये आलेल्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलची मग ती 15 यांची यादी, 17 यांची यादी, 17 गोल्स आहेत ते, मग 1 पासून 17 किती क्रमाने ते आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. त्या गोल्स कोणत्या कालावधीसाठी आहे, 2015 ते 2030साठी, अशा गोष्टी आपल्याला पर्टिक्युलर बघायच्या असतात. त्याच्यावर बेसिकली एक प्रश्न येत असतो.
आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलच्या बाबत आपण जर बघितलं जनरल तर अलीकडच्या काळामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलच्या संदर्भात असणारे काही इंडायसेस आहे त्यावरही प्रश्न विचारतात ते बेसिकली. मग HDI आहे, HI आहे, परत सस्टेनेबल गोल इंडेक्स आहे, अशा टाईपचे प्रश्न विचारले जात असतात. तुम्ही बघू शकता हे ते प्रश्न आहेत. आता थर्ड थिंग आहे लोकसंख्या व लोकसंख्या धोरणे. आपण त्याला जनगणना म्हणूया. जनगणना ह्या टॉपिकवर बेसिकली दरवर्षी एक किंवा 2 प्रश्न असतात. 2019ला त्यावर विचारला आहे 1 प्रश्न, 2018ला त्यावर विचारला आहे 3 प्रश्न, 2017ला त्यावर विचारला आहे 1 प्रश्न. म्हणजे हाही टॉपिक महत्त्वाचा आहे. आता लोकसंख्या जनगणना या टॉपिकवर प्रश्न कोणते विचारतात तर जनगणनावर पर्टिक्युलर प्रश्न विचारतात. जनगणनेचे जे काही 5 स्टेजेस आहे, पहिल्या टाइम जनगणना याचे लोकसंख्यावाढीचे जे काही 5 टप्पे होते भारतातले, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, चौथा टप्पा, 5वा टप्पा, याच्यामध्ये तुम्हाला थोड्याफार प्रमाणात विचारतील. पुढे जाऊन काय विचारतील, ज्या लोकसंख्येविषयी जे विविध धोरणे जे होते 1976, 2000चं धोरण आहे त्यावर एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तोही टॉपिक महत्त्वाचा आहे. परत बेसिकली जनगणना 2011 ज्यावर की नेहमी हमखास प्रश्न विचारला असतो, जनगणना 2011. मग जनगणना 2011 मध्ये बघताना आपण भारताची लोकसंख्या बद्दलचे असणारे जे काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत, मग त्यानुसार मग राज्य न्याय यादी असेल वगैरे त्या सगळ्या गोष्टी, सर्वात मोठा कोणता, सर्वात छोटा कोणता, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या कोर्समध्ये कंप्लीट केलेल्याच आहेत आणि त्या तुम्ही पर्टिक्युलर बघून घ्यायच्याच असतात. त्यावर एक प्रश्न येत असतो. आता चौथा टॉपिक आहे आर्थिक नियोजन व पंचवार्षिक योजना. आता ह्या टॉपिकवर पर्टिक्युलर जर तुम्ही बघितलं, आर्थिक नियोजन व पंचवार्षिक योजना ह्या टॉपिकवर जर तुम्ही पर्टिक्युलर बघितलं तर दरवर्षी 1 किंवा 2 प्रश्न येतात. 2019ला 1 प्रश्न आला आहे, 2018ला 2 प्रश्न आले आणि 2017ला तब्बल 6 प्रश्न आले आहेत पंचवार्षिक योजना व आर्थिक नियोजन या टॉपिकवर. त्याच्यामधले कोणते घटक महत्त्वाचे आहे तर मग त्याच्यामधले महत्त्वाचे घटक आहे नियोजनाचे विविध प्रकार, तो एक घटक महत्त्वाचा आहे. परत मग नियोजन आपल्या भारतात कोण करतं तर मग प्लॅनिंग कमिशन, पण पूर्वीच्या काळामध्ये प्लॅनिंग कमिशन होता, प्लॅनिंग कमिशन नियोजन करत होत्या. आता प्लॅनिंग कमिशनला आपण 1 जानेवारी 2015 रिप्लेस केलं नीती आयोगाने, तर मग नीती आयोग महत्त्वाचा आला. म्हणजे प्लॅनिंग कमिशन आणि नीती आयोगाची आपल्याला माहिती घ्यायची असते, त्यावर एखादा प्रश्न विचारण्याची शक्यता असते बेसिकली. आता नीती आयोग करंट अफेअरमध्ये आलेला अलीकडचा आयोग आहे, मग नीती आयोगाची सगळी माहिती तुम्ही काढून घ्या. नीती आयोग कधी स्थापन झाला, नीती आयोगाची संरचना कशी होती, मग पंतप्रधान त्याचे अध्यक्ष होते, उपाध्यक्ष कोण होते, मग सगळे CM त्याचे सदस्य होते, अशा गोष्टी पर्टिक्युलर बघून घ्यायच्या असतात. त्याच्यापुढे जाऊन पंचवार्षिक योजनावर प्रश्न विचारण्याचं अजून दुसरं स्वरूप, जे काय आतापर्यंत 12 पंचवार्षिक योजना झालेल्या आहेत 1 पासून 12 पर्यंत. प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये इंडिव्हिज्युअली आपण आर्थिक वाढीचं किती टार्गेट ठेवलं होतं, आर्थिक वाढीचं टार्गेट ते आपण किती अचीव केलं ती गोष्ट. परत त्या पर्टिक्युलर पंचवार्षिक योजनेचं शीर्षक काय होतं त्याच्यावर एखादा प्रश्न येण्याची शक्यता असते. मला वाटतं का 17 का 18ला 1 प्रश्न आपण आला होता, 12व्या पंचवार्षिक योजनेचे शीर्षक काय होते. म्हणजे हे शीर्षक तुम्ही पर्टिक्युलर करून घ्यायचं असतं. त्यानंतर पंचवार्षिक योजनेमध्ये मग पर्टिक्युलर पंचवार्षिक योजनेचं प्रतिमान कोणतं होतं, महानोबिस होतं का, हे मिळालं डोमर होतं का, यावरही प्रश्न विचारला असतो. अलीकडच्या काळामध्ये असा एक प्रश्न विचारतात का पहिल्या व दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये, मग प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये आपण कोणते प्रकल्प राबवले, कोणत्या योजना आपण त्या पंचवार्षिक योजनेमध्ये आणल्या, याही गोष्टीवर प्रश्न विचारले जात असतात. हाही टॉपिक महत्त्वाचा आहे. आता पुढे जाऊन HDR मानवी विकास अहवाल. आता ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट जो आहे त्यावरही एखादा प्रश्न विचारतात. बेसिकली अलीकडच्या काळामध्ये इंडायसेसवर प्रश्न विचारण्याचं प्रमाण आपल्याला दिसतं. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सवर विचारतील, सिस्टम डेव्हलपमेंट इंडेक्सवर विचारतील, मल्टीनॅशनल पॉवर्टी इंडेक्सवर विचारतील, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्सवर विचारतील, जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्सवर विचारतील. असे जे काही इंडायसेस आहेत ना, ह्या इंडायसेसवर पण प्रश्न विचारण्याचा कल आपल्याला अलीकडच्या काळामध्ये दिसतो. मग आता ह्या इंडायसेसवर कसे प्रश्न विचारतात आपल्याला बऱ्याचशा अंशी माहिती नसतं का इंडायसेस करायचे असतात आणि इंडायसेसवर कसे प्रश्न विचारणार आहेत. इंडायसेसवर प्रश्न विचारण्याचं स्वरूप आपल्याला माहीत असतं आणि ते पर्टिक्युलर माझ्या कोर्सेसमध्ये सगळ्या काही ते काही इंडायसेस आहेत ते कव्हर केलेलेच आहेत. पण तरी तुम्हाला सांगतो बेसिकली तो इंडायसेस मला समजा HDI असेल तर मग HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कोणती संस्था रिलीज करते, तो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण कोणत्या निकषांचा वापर करतो हे बघायचं असतं. परत त्याची मग देशाने असणारी यादी, राज्याने असणारी सर्वात जास्त ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कोणत्या देशाचा आहे, सर्वात कमी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कोणत्या देशाचा आहे, अशा गोष्टी पर्टिक्युलरली येत असतात. हे पण आपल्याला बघायचं. अलीकडच्या काळामध्ये हाही फेमस टॉपिक आहे, याच्यावर सुद्धा एखादा प्रश्न विचारला जात असतो. सेकंड थिंग आहे शाश्वत विकास. शाश्वत विकास हा टॉपिक आपल्याला तर आयोगाने सिलेबसमध्ये सांगितलेला आहे. शाश्वत विकासावर एखादा प्रश्न विचारला असतो बेसिकली. शाश्वत विकास या टॉपिकवर एखादा प्रश्न विचारला असतो बेसिकली. आता नंतरचा आहे समावेशन. आता अलीकडच्या काळामध्ये समावेशन हा जो टॉपिक आहे ना, समावेशन, या समावेशन टॉपिकवर भरपूर प्रश्न विचारले जातात. बघा आता समावेशन टॉपिकमध्ये कोणत्या गोष्टी इन्क्लूड होतात, समावेशन टॉपिकवर बेसिकली जवळपास 3 ते 4 प्रश्न आयोग विचारत आहे. समावेशन टॉपिकमध्ये ज्या काय आता अलीकडच्या काळामध्ये योजना आहेत ना, त्या सगळ्या योजनामध्ये समावेशन टॉपिकमध्ये येतात. त्यामध्ये 2017ला त्यांनी विचारला आहे 4 प्रश्न, 2018ला त्यांनी 2019ला त्यांनी 4 प्रश्न विचारला आहे, 2018ला त्यांनी 1 प्रश्न विचारला आहे, 2017ला त्यांनी 2 प्रश्न विचारला आहे.
आता समावेशन टॉपिकमध्ये कोणते कोणते गट इन्क्लूड होतात? वित्तीय समावेशन होतं, परत आर्थिक समावेशन होतं, परत सामाजिक समावेशन यासारख्या गोष्टी या समावेशन टॉपिकमध्ये येत असतात. मग वित्तीय समावेशनाविषयी विविध योजना आपल्याला करायच्या असतात बेसिकली. आता हा समावेशन जो टॉपिक आहे ना, मी तुम्हाला बुकलिस्टमध्ये सांगेलच पर्टिक्युलर कोणत्या कोणत्या टॉपिक असे. हा समावेशन टॉपिक करण्यासाठी आपल्याला देशलेडो भाग 2चं पुस्तक जे आहे ते वाचण्याची आवश्यकता असते. कारण समावेशन टॉपिक रिलेटेड असणाऱ्या ज्या योजना आहे ना, वित्तीय समावेशनासंदर्भातल्या असणाऱ्या जनधन योजना असेल, पुन्हा अटल पेन्शन योजना असेल, पुन्हा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना असेल, पुन्हा प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना असेल, परत पुन्हा सामाजिक सर्वसमावेशनाबद्दलच्या असतील, नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्राम असेल, महिला समावेशनाबद्दलच्या असतील, उज्ज्वला योजना असेल किंवा जननी सुरक्षा योजना असतील, बालविकास संदर्भातल्या काही योजना असतील, मग बालविकास संदर्भातलं मग ICDS असेल, मिड डे मील स्कीम असेल, चाइल्ड लेबर प्रोजेक्ट असेल, अशा ज्या काही योजना आहेत ना त्या आपल्या पर्टिक्युलर लिस्ट डेव्हलपमेंट भाग 2 मधून करायच्या असतात. ग्रामीण विकास संदर्भातल्या योजनांवर एखादा प्रश्न विचारला असतो. मग त्यामध्ये मग प्रधानमंत्री संसद आदर्श ग्राम योजना आहे, भारत निर्माण योजना आहे, अलीकडच्या काळात असणारं मग पुरा मिशन आहे, असे काही प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहेत. अशा ग्रामीण विकासाच्या काही योजना आहेत ना त्याच्यावर एखादा प्रश्न अलीकडच्या काळात विचारला असतो. आपल्याला त्यासाठी आपल्याला दिसलं डेव्हलपमेंट पार्ट 2 करायचं आहे. मग मी तुम्हाला सांगायचं बुक लिस्ट काय नाही प्रॉब्लेम, त्याच्यावरही 4 प्रश्न विचारले असतात. मी सर्व योजना ज्या आहेत ना त्या मागच्या या कोर्समध्ये 2 लेक्चरमध्ये सगळ्या काही योजना आहेत ना सामाजिक सर्वेक्षणाच्या वगैरे त्या कव्हर केल्या आहेत आणि त्यावर हमखास 4 प्रश्न असतात. 2 ते 3 प्रश्न 100% असतात आणि अलीकडच्या काळामध्ये ते प्रश्न विचारलेलेच आहेत. आता किमती या टॉपिकवर एक प्रश्न विचारतात बघा. किमती टॉपिक हे महत्त्वाचा आहे. तर किमती टॉपिकमध्ये आपल्याला काय कव्हर करायचं आहे? किमतीमध्ये थोडं आपलं हे किंमत वाढ, भाववाढ वगैरे म्हणतो आपण तो टॉपिक. भावा टॉपिक वगैरे महत्त्वाचा बरं का, त्याच्यावर सुद्धा एखादा प्रश्न विचारतात बेसिकली. आता भावा टॉपिक करताना काय करतात, भाववाढीवर आपण बघूया किती प्रश्न आले. 2019ला एक प्रश्न आलाय, 2018ला एक प्रश्न आलाय. आता भाववाढ या टॉपिकमध्ये आपल्याला काय करायचं असतं, भाववाढची संज्ञा आपल्याला करायची असते. भाववाढ म्हणजे काय, भाववाढचे विविध प्रकार करायचे असतात. म्हणजे रोलिंग इन्फ्लेशन काय आहे, रोलिंग इन्फ्लेशन काय आहे, वॉकिंग इन्फ्लेशन काय आहे, हायपर इन्फ्लेशन काय, अशा काही सांगा. स्टॅग्फ्लेशन म्हणजे काय, याच्यावर प्रश्न विचारू शकतो. इथं कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करावं लागतात आणि त्या कन्सेप्ट क्लिअर करणं महत्त्वाचं असतं. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा काय डाऊट असतो, कन्सेप्ट क्लिअर होत नाही इकॉनॉमिक्समध्ये. आणि बरेचसे प्रश्न असतात ना इकॉनॉमिकचे, तुम्हाला कन्सेप्ट जर माहीत असेल ना तरी पण तुम्ही ते सॉल्व्ह करू शकतात. असेही काही प्रश्न असतात इकॉनॉमीमध्ये. मग त्या कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं आवश्यक. आपण बघा आता किंमतीमध्ये भाववाढ टॉपिकवर कसे प्रश्न विचारतात. तर भाववाढ टॉपिकवर बघितलं आपण पर्टिक्युलरली तर भाववाढीबद्दलचे काही महत्त्वाचे निर्देशांक आहेत. होलसेल प्राइस इंडेक्स असेल, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स असेल, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन असेल, हा घटक त्याच्यात महत्त्वाचा आहे. त्याच्यावर एखादा प्रश्न येण्याची शक्यता असते. परत किंमतवाढीच्या पुढे जाऊन किंमतवाढीसाठी जे असणारे काही महत्त्वाची कारणं आहेत. मग त्यामध्ये मग डिमांड पुल इन्फ्लेशन काय, मागणीच्या कारणामुळे होणारे इन्फ्लेशनचे घटक कोणते, पुरवठाजन्य घटक कोणते, ह्या घटकही आपल्याला करायचे असतात. किंमतवाढ नियंत्रित करण्यासाठी आपण कशाच्या माध्यमातून आपण किंमतवाढ नियंत्रित करू शकतो, त्यावर थोडा आपल्या नॉलेजचे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन विचारले जात असतात. बेसिकली तुम्हाला सांगतील किंमतवाढ झाली आहे त्यासाठी ते नियंत्रित करण्यासाठी मौद्रिक धोरण कसं वापरा, मौद्रिक धोरणाचे कोणते घटक तुम्ही वापरशाल. कारण किंमतवाढ नियंत्रित करण्यासाठी आपण 2 घटक वापरतो ना, मौद्रिक धोरण आणि वित्तीय धोरण. तर मग हाही घटक महत्त्वाचा आहे. मग आपल्याला मौद्रिक धोरण आणि वित्तीय धोरणही बघायचं आहे. त्यावर एखादा प्रश्न असतो त्या माध्यमातून विचारला जाणारा. आता नेक्स्ट टॉपिक बघूया आपण, आर्थिक सुधारणा. आर्थिक सुधारणा हा टॉपिक जो आहे त्यावर बेसिकली एखादा प्रश्न विचारतात, पण त्यामध्ये इन डिटेल करण्याची आवश्यकता नसते. आर्थिक सुधारणामध्ये फक्त तुम्ही LPG या ज्या कन्सेप्ट आहेत, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन म्हणजे काय, ह्या कन्सेप्ट फक्त समजून घ्या तुम्ही, बाकी काही करू नका. फक्त लिबरलायझेशन म्हणजे काय, प्रायव्हेटायझेशन काय म्हणजे काय, ग्लोबलायझेशन म्हणजे काय, ही संकल्पना. आणि दुसरी म्हणजे रुपयाची परिवर्तनीयता आणि रुपयाचं अवमूल्यन, हे 3च गोष्टी पद्धतीतून करून घ्या. रुपयाच्या अवमूल्यनाचे परिणाम कसे होतात, कोणत्या घटकावर रुपयाच्या अवमूल्यनाचे परिणाम होतात, ते घटक तेवढं फक्त 4-5 गोष्टी महत्त्वाच्या. त्यावर एखादा विचारला तर विचारतील प्रश्न, नाहीतर विचारण्याची शक्यताही कमी असते. आता करंट ओरिएंटेड इकॉनॉमिक क्वेश्चन, करंटमध्ये आलेल्या ज्या काही महत्त्वाच्या योजना असतात इकॉनॉमिक संदर्भातल्या त्यावरही एखादा प्रश्न आयोग विचारत असतं. तो आयोगाचा महत्त्वाचा हे आहे. तर मग करंट अफेअरमध्ये आलेल्या महत्त्वाच्या योजना असतील, बेसिकली त्यांचा कल कसा असतो, महिला विकासाची योजना असेल, बाल विकासाची योजना असेल किंवा ग्रामीण विकासाची योजना असेल, या संदर्भातली योजना जर करंट अफेअरमध्ये आलं असेल ना तर ते हमखास प्रश्न विचारणार. अलीकडच्या काळामध्ये मला तुम्ही बघा, प्रधानमंत्री गरीब कल्याण रोजगार योजना आलेली आहे, आत्मनिर्भर भारत रोजगार योजना आलेली आहे. अशा ज्या काही योजना आहेत ना त्याच्यावर आयोग प्रश्न विचारण्याची शक्यता असेल. म्हणजे याच्यावर एखादा प्रश्न होतो बेसिकली. आता दुसरा एक टॉपिक आहे पुढे जाऊन, सार्वजनिक वित्त. आता सार्वजनिक वित्तावर बेसिकली एखादा प्रश्न विचारला जातो आणि तो बेसिकली हे असतो आपला कन्सेप्ट बेस्ड असतो.
फॅक्ट विचारत नाही सार्वजनिक वित्तावर. तुम्हाला एक लक्षात ठेवा, लक्षात घ्या, मी नेहमी सांगेल का इकॉनॉमिक्स करताना तुम्हाला कुठं फॅक्ट्स करायचे आणि कुठं कन्सेप्ट करायचे, क्लिअर करायचे हे पण माहिती असणं पाहिजे. नाहीतर सार्वजनिक वित्त टॉपिक घेतला आणि सार्वजनिक वित्ताचे तुम्ही फॅक्ट्स पाठ करताय. समजा फिजिकल डेफिसिट टॉपिक घ्या, वित्तीय तूट. वित्तीय तूट भारताची किती, तुम्ही ही फिगर फॅक्ट पाठ करत असाल तर तुम्ही चूक करताय. कारण वित्तीय तुटावर फॅक्टवर प्रश्न विचारणार आहे. वित्तीय तूट संकल्पना काय आहे याच्यावर प्रश्न विचारतील. म्हणजे तुम्हाला याचं पण प्रेडिक्शन करता आलं पाहिजे. टॉपिक पर्टिक्युलर इकॉनॉमी करताना तुम्हाला कोणत्या घटकमध्ये कशावर लक्ष केंद्रित करायचं आहे, तिथं तुम्हाला फॅक्ट्स क्लिअर करायचे आहेत, कधी तुम्हाला संकल्पना क्लिअर करायची आहे, हे पण तुम्हाला पर्टिक्युलर कळलं पाहिजे. आता जो काय आपला सार्वजनिक वित्त हा टॉपिक आहे, सार्वजनिक वित्तावर बेसिकली आपले बजेट जे आहे, बजेट आपण जे बजेट मारतो, आर्थिक संकल्प जो मारतो, आर्थिक संकल्प मारण्याची जी प्रोसेस आहे त्यावर एखादा प्रश्न यायची शक्यता असते. पुढे जाऊन आर्थिक आपले जे बजेट आहे, आर्थिक संकल्पनाचे प्रकार पडतात. त्यामध्ये असणारे खर्चाचे प्रकार असतील. मग रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय, कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय, त्याचं वर्गीकरण महत्त्वाचं असतं, त्यावर प्रश्न विचारले जातात. परत पुढे जाऊन वित्त जो आहे, सार्वजनिक वित्त जो टॉपिक आहे, त्या सार्वजनिक वित्त टॉपिकवर बेसिकली बजेटच्या संदर्भात असणारे जे काही वित्तीय तुटीच्या संकल्पना आहेत, म्हणजे यामध्ये वित्तीय तूट आहे, फिजिकल डेफिसिट, मॉनिटरी डेफिसिट आहे, मौद्रिक तूट, प्रायमरी डेफिसिट आहे, प्राथमिक तूट, रेव्हेन्यू डेफिसिट आहे, ते महसूल तूट, ह्या ज्या संकल्पना आहेत ना, या संकल्पनावर प्रश्न येत असतो. मग तिथल्या संकल्पना परफेक्टली करण्याची आवश्यकता असते. तेही आपण परफेक्टली आपल्या कोर्समध्ये कव्हर केलं आहे. संकल्पना बेसिकली बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा काय असतो प्रॉब्लेम, संकल्पना समजत नाही आणि संकल्पना जरी समजल्या तर त्याचं ॲप्लिकेशन त्यांना एक्झाममध्ये मार्क्समध्ये त्याचं ॲप्लिकेशन त्यांना करता येत नाही. आणि इकॉनॉमीमध्ये जर महत्त्वाच्या सगळ्या असतात संकल्पना, सगळ्या असतात कन्सेप्ट. मला फिजिकल डेफिसिट समजलं नाही, मला फिजिकल डेफिसिट, मला मॉनिटरी डेफिसिट ही सुद्धा संकल्पना समजलं नाही, मला प्रायमरी डेफिसिट म्हणजे काय हे पण समजलं नाही. अशा गोष्टी बेसिकली असतात. त्या गोष्टी आपल्या इकॉनॉमीमध्ये समजून घ्यायच्या असतात. तर तोही टॉपिक महत्त्वाचा आहे. बेसिकली त्याच्यावर अलीकडच्या काळामध्ये जास्त प्रश्न विचारले नाही, एखादाच प्रश्न विचारला आहे, पण त्यांनी विचारताना सुद्धा फक्त संकल्पनाच्या अनुषंगाने प्रश्न विचारला आहे. फॅक्ट बेस्ड प्रश्न जे आहेत ना ते खूप कमी प्रमाणात विचारले आहेत. आता आरबीआय टॉपिकवर बेसिकली आपल्याला सापडला प्रश्न तर मौद्रिक धोरणासंदर्भात सापडतो. मौद्रिक धोरण जे आहे आरबीआयचं भाववाढ नियंत्रण करण्यासंदर्भातलं, त्या मौद्रिक धोरणावर बेसिकली 1 ते 2 प्रश्न असतात. मग मौद्रिक धोरणामध्ये करताना तुम्ही काय करायचं असतं, पर्टिक्युलरली बँक रेट म्हणजे काय आहे, CRR म्हणजे काय आहे, SLR म्हणजे काय आहे, परत ओपन मार्केट ऑपरेशन ही संकल्पना काय आहे, ह्या गोष्टी तुम्हाला ते कंप्लीट करायच्या असतात. रेपो रेट काय आहे, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी संकल्पना काय आहे, मौद्रिक धोरण वापरून आपण भाववाढ कशी नियंत्रित करू शकतो, त्यासाठी आपल्याला CRR मध्ये कशी चेंजेस करावं लागेल, CRR वाढवावं लागेल का, CRR कमी करावं लागेल का, बँक रेटमध्ये कशी चेंजेस करावं लागेल, ज्याच्या अनुषंगाने आपण भाववाढ नियंत्रित करू शकतो, ह्या गोष्टी आपल्याला पडलं बघायच्या असतात. याच्यावरही एखादा प्रश्न येत असतो. आता अलीकडच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर ज्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन आहे त्यावरही प्रश्न विचारांचा कल आयोगाचा आपल्याला दिसतो. तर मी तुम्हाला पडून सांगा, त्या इन डिटेलमध्ये करू नका, फक्त 3च इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन ज्या आहेत त्या करा. त्यामध्ये WTO आली, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, IMF आली आणि वर्ल्ड बँक आली. ह्या 3 इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन आहे, आंतरराष्ट्रीय संस्था. त्या आंतरराष्ट्रीय संस्थेवर विचारला तर फार एखादा प्रश्न विचारेल. मला वाटतं 2020 फक्त गॅटवर प्रश्न विचारला आहे. त्याच्या अलीकडे तर त्यांनी राज्यसेवा पुरवला कधी प्रश्न विचारला नाही. आता आपण जर पर्टिक्युलरली ॲनालिसिस केलं पूर्ण सिलेबसचं तर आपल्याला पर्टिक्युलर जाणवल का 7 ते 8 असे टॉपिक आहेत. त्या 7 ते 8 टॉपिकमध्ये जवळपास 15 पैकी 12 ते 13 प्रश्न कव्हर होतात. ते टॉपिक कोणते आपण बघूयात. पहिला आहे दारिद्र्य व बेरोजगारी टॉपिक, हा जिथं जवळपास 2 प्रश्न विचारले जात आहे. सामाजिक समावेशनाच्या योजना, ज्याच्यावर जनरली 3-4 प्रश्न विचारले जात आहे. हे 2 टॉपिक, दारिद्र्य व सामाजिक समावेशन. थर्ड थिंग जनगणना तिथे आणि पंचवार्षिक योजना आणि निर्देशांक, असे जे काही 5 टॉपिक आहे. आणि मौद्रिक धोरणाचा एक टॉपिक. हे 5 टॉपिक तुम्ही बघा पर्टिक्युलरली. पहिला कोणता आहे दारिद्र्य व बेरोजगारी, दुसरा कोणता आहे सामाजिक सर्वसमावेशनाची योजना, त्यामध्ये मग आर्थिक समावेशनाच्या आल्या, वित्तीय समावेशनाच्या आल्या, जनधन वगैरे सारख्या, आणि महिला व बालविकासाच्या आणि ग्रामीण विकासाची योजना, हा टॉपिक दुसरा समावेशन. तिसरा टॉपिक मौद्रिक धोरण, चौथा टॉपिक पंचवार्षिक योजना. असे 4 ते 5 टॉपिक जर तुम्ही बघितले ना, ह्या 4 ते 5 टॉपिकमध्ये जवळपास आयोग 10 ते 12 प्रश्न विचारते. मग आपला कल जो आहे ना, हे 4 टॉपिक आहेत ना, 4 ते 5 ते परफेक्ट करणं असलं पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा, ज्या 4 ते 5 टॉपिकवर प्रश्न आले ना ते आपले कंप्लीट असलं पाहिजे. अशी आपली स्ट्रॅटेजी पर्टिक्युलर इकॉनॉमिक्सचा सिलेबस कंप्लीट करण्यासाठी असली पाहिजे. आता आपण सिलेबस संपूर्ण काही हे केलेलं आहे. आता आपण बघूया बुक लिस्ट कोणती वाचायची आणि कोणत्या बुक लिस्टमधून कोणते जे टॉपिक्स आहेत ते आपण कव्हर करायचे. बेसिकली मी तर तुम्हाला सांगेल का इकॉनॉमीसाठी मी कोळंबे सरांचं जे काही अर्थव्यवस्थेचं पुस्तक आहे, कोळंबे सरांचं जे अर्थव्यवस्थेचं पुस्तक आहे
तेवढंच फक्त मी कंप्लीट करील, तेवढंच मी तुम्हाला सांगेल. कोळंबे सरांचं अर्थव्यवस्थेचं पुस्तक आहे, त्याला तुम्ही प्रिपेअर करा. पण आता समजा एखाद्याने कोळंबे सरांचं अर्थव्यवस्था पुस्तक वापरण्याऐवजी देसले सरांचं अर्थव्यवस्थेचं पुस्तक वापरलं असेल तर मग त्याने देसले सरांचं अर्थव्यवस्थेचं पुस्तक कंटिन्यू करा, काही प्रॉब्लेम नाही. पण जर एखाद्या नवीन वाचायचं असेल तर कोळंबे सरांचं पुस्तक वाचा. त्याचं कारण काय माहिती का, कोळंबे सरांच्या पुस्तकामधून जवळपास हे सर्व टॉपिक कव्हर तर होतात आणि सिंपल भाषेमध्ये दिलेले आहे. सिंपल भाषेमध्ये ते टॉपिक सिंपल भाषेमध्ये सगळा सिलेबस कव्हर केला आहे. समजायला पण सोपी आहे आणि समजायला सोपी आणि कमी कालावधीमध्ये होऊ शकते. देसले सरांच्या पुस्तकामध्ये काय होईल, तुम्हाला पर्टिक्युलर करताना बऱ्याचशा फॅक्ट्स वगैरे करावं आणि ते थोडंफार तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात. तेही पुस्तक चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जर देसले सरांचं पुस्तक केलं असेल तर तुम्ही तेच कंटिन्यू करा. पण जर एखाद्याला नवीन काय असेल तर मग कोळंबे सरांचं पुस्तक करा. पण लक्षात ठेवा, कोळंबे सरांचं पुस्तक करताना सर्व काही पुस्तक करू नका, कारण पूर्वच्या अनुषंगाने बरेचसे टॉपिक महत्त्वाचे पण नाहीत. मग त्यामध्ये कृषी अर्थव्यवस्था असेल, सहकारचा असेल, हे टॉपिक काहीच महत्त्वाचे नाही. किंवा मग LPG रिफॉर्म संदर्भातला असेल, उद्योग क्षेत्रात संदर्भातला असेल, सेवा क्षेत्रात संदर्भातला असेल, पायाभूत सुविधाचे असतील, असे काही टॉपिक आहेत ते महत्त्वाचे नाहीत, मग ती तुम्हाला करायचे नाही. आता बघूया आपण कोणते टॉपिक करायचे कोळंबे सरांच्या अर्थव्यवस्थेमधून. तर पहिला जो टॉपिक आहे तो तुम्हाला करायचा आहे. दुसरा जो टॉपिक आहे तोही तुम्हाला करायचा आहे. तिसरा जो टॉपिक आहे तोही तुम्हाला करायचा आहे. चौथा जो टॉपिक आहे तोही तुम्हाला करायचा आहे. चौथा टॉपिक परफेक्टली करा. पाचवा जो टॉपिक आहे तोही तुम्हाला करायचा आहे. सहावा जो टॉपिक आहे तोही तुम्हाला करायचा आहे. सातवा जो टॉपिक आहे तोही तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर 8वे 9वे जे टॉपिक आहेत ना, रोजगार निर्मिती संदर्भातले असं मला वाटतं, त्याच्यामध्ये फक्त तुम्ही करताना आहे ना मनरेगा आणि नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन या दोनच योजना करा, बाकी काही करत बसू नका. मनरेगा आणि नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन या संदर्भातल्या योजना तेवढंच फक्त गोष्टी करा. आता 12वा टॉपिक जो आहे, 12 टॉपिकही करायचा आहे. 15वा टॉपिकही करायचा आहे. 22वा टॉपिकही करायचा आहे. 31, 32, 33 3 टॉपिकही करायचे आहे कोळंबे सरांच्या अर्थव्यवस्थेच्या पुस्तकातून. हे जे टॉपिक्स मी तुम्हाला इथे लिहिले हे टॉपिक्स आपले पूर्वच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहेत. म्हणजे बाकीचे टॉपिक्स नाही इथं कव्हर केलेले, ते पूर्वच्या अनुषंगाने महत्त्वाचे नाही, ते मुख्यला महत्त्वाचे आहेत. पर्टिक्युलरली टू द लिमिटेड करण्याचा जर असेल आपला अभ्यास तर एवढं टॉपिक होतं परफेक्टली आपण करणार आहोत. आता देसले भाग 2 मधून आपल्या काही गोष्टी करायच्या जातात. हे झालं कोळंबे सरांचं पुस्तक. पण देसले भाग 2 जो पुस्तक आहे त्या देसले भाग 2 पुस्तकामधूनही आपल्याला काही जे टॉपिक असतात ना ते कव्हर करायचे असतात. तर मग ते टॉपिक कोणते ते तुम्हाला मी सांगतो. पर्टिक्युलर अलीकडच्या काळामध्ये जर आपण प्रश्नांचं रूप बघितलं ना, अलीकडच्या काळामध्ये योजनांवर भरपूर प्रश्न विचारले जातात. मग ते जे टॉपिक आहेत योजनांचे असणारे, मग ते कोणत्या टॉपिकवर योजना विचारतात तर तुम्ही त्या मी तुम्हाला सांगतो. महिला व बालविकासाची योजना याच्यावर एखादा प्रश्न हमखास असतो. मग समजा उज्ज्वला योजना असेल, जननी सुरक्षा योजना असेल, प्रधानमंत्री मातृवंदना योजना असेल, नॅशनल न्यूट्रिशन मिशन असेल, असे जे काही महिलांसंदर्भातल्या योजना असतील, मग पुन्हा माझी कन्या भाग्यश्री योजना असेल, मनोधर योजना असेल, बऱ्याचशा आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना असेल, अशा ज्या महिला विकास संदर्भातल्या योजना आहेत त्या देसले भाग 2 पुस्तकातील पहिलं केलं कोळंबे, दुसरं आहे देसले भाग 2. देसले भाग 2 मध्ये आपल्या लिमिटेड गोष्टी करायची आहे. पहिलं म्हणजे महिला व बालविकासाच्या योजना, त्या टॉपिकमधून फक्त एवढं करायचं आपलं, महिला व बालविकासाची योजना. बालविकास असणाऱ्या योजना पण महत्त्वाच्या आहेत, तिथं पण प्रश्न विचारतात. नॅशनल चाइल्ड लेबर प्रोजेक्ट महत्त्वाचा आहे, ICDS महत्त्वाची आहे, मिड डे मील स्कीम महत्त्वाची आहे, ICPS महत्त्वाचे आहेत. अशा ज्या आहेत ना योजना त्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता असते. दुसरी आहे वित्तीय समावेशनाची योजना. तो टॉपिक पण तुम्ही ना याच्यामधून करून घ्या, देसले भाग 2 मधून वित्तीय समावेशनाच्या योजना. हमखास मी सांगेल का प्रधानमंत्री जनधन योजना आहे, पुन्हा अटल पेन्शन योजना आहे, जीवन ज्योती विमा योजना आहे, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहे. ह्या ज्या योजना आहेत ना वित्तीय समावेशनात, त्याच्या ह्या 4 पैकी एखाद्या तरी योजनेवर प्रश्न हमखास असतो आयोग विचारत. तर त्या 4 योजनाला परफेक्ट करायच्या. त्यासाठी मी माझ्या कोर्सेसमध्ये सगळे काही ह्या योजना आहेत ना वित्तीय समावेशनाच्या त्या सगळ्या कव्हर केलेल्या आहेत. वित्तीय समावेशनाच्या पण आणि महिला व बालविकासाच्या पण ज्या देसले भाग 2 मध्ये दिलेल्या आहेत त्या मी माझ्या कोर्सेसमध्ये कंप्लीट केलेल्या आहेत. आता पुढे बघूयात आर्थिक वित्तीय समावेशन योजनेवर विचार. पुढचा आहे आपला सामाजिक समावेशनाच्या ज्या काही योजना आहेत महत्त्वाच्या त्यावरही प्रश्न विचारला जात असतो. सामाजिक समावेशनाच्या योजना म्हणजे कोणत्या, नॅशनल सिक्युरिटी असिस्टंट प्रोग्राम असेल. सामाजिक समावेशनामध्ये बेसिकली महिला व बालविकास येऊन जातात, पण नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम वगैरे सारखे सुद्धा त्यावरही प्रश्न विचारण्याची शक्यता असते. आता ग्रामीण विकास योजनावरही अलीकडच्या काळामध्ये प्रश्न विचारला तर ग्रामीण विकास योजना सुद्धा तुम्ही देसले भाग 2 मधून करून घ्या. देसले भाग 2 मधून फक्त एवढे 4 घटक करायचे असतात. ग्रामीण विकासाची योजना, मग त्यामध्ये महत्त्वाचे करायचे फक्त प्रधानमंत्री संसद आदर्श ग्राम योजना आहे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे, भारत निर्माण योजना आहे, अशा काही महत्त्वाच्या योजना आहेत त्याच. तेवढं मी त्या सगळ्या कोर्सेसमध्ये कंप्लीट केलेल्या आहेत. ग्रामीण विकास योजना, वित्तीय समावेशन योजना, सामाजिक समावेशन योजना आणि महिला बाल विकास योजना आणि अजून एक टॉपिक आहे जनगणना. हे 5 टॉपिक जे आहेत ना, हे 5 टॉपिक आपल्याला देसले भाग 2 मधून करायचे आहेत. आणि जर तुम्हाला हे सगळं देसले भाग 2 वाचायला जर जात असेल तर मी त्या सगळ्या काही गोष्टी आहेत
ह्या पर्टिक्युलर माझ्या लेक्चर्समध्ये कव्हर केलेल्या आहेत दिसले भाग 2 मधल्या, तर तुम्ही तेही बघू शकतात, त्यालाही प्रिपेअर करू शकतात. असे काही घटक आहेत. पहिलं वाचलं कोळंबे सरांचं अर्थव्यवस्थेचं पुस्तक, त्याच्यामध्ये मी ह्या काही गोष्टी इन्क्लूड करून दिल्या आहे का एवढे टॉपिक आला पर्टिक्युलरली दिसले भाग 2 मधून या घटकाची संदर्भात असणारे टॉपिक फक्त परफेक्टली आपल्याला बघायचे आहेत. ही आपली झाली बुक लिस्ट. आणि पर्टिक्युलर अजून एक सांगेल का अर्थव्यवस्थेचा ज्यावेळेस तुम्ही अर्थव्यवस्थेचा ज्यावेळेस अभ्यास सुरू करशाल किंवा सुरू केला असेल त्यानंतर तुम्ही त्याच्यावरचे आलेले सर्व जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत ते सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पर्टिक्युलर बघून घेण्याची आवश्यकता असते. 2012 पासून 2019 पर्यंत आलेले ते सर्व तुम्ही पर्टिक्युलर बघून घ्याल. तुम्हाला ॲक्च्युली त्यासाठी आत्ताच लोकसेवा अकॅडमीचं जे काही लोकसेवा पब्लिकेशन अकॅडमीचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन राजेशाह पूर्वचं विश्लेषणाचं पुस्तक येणार आहे. ते विश्लेषणाच्या पुस्तकामधून तुम्ही इकॉनॉमिकचे 2012 पासून 2019 पर्यंत विचारले सर्व काही प्रश्न परफेक्टली करून घ्या. काय असतं बरेचसे प्रश्न रिपीट होत असतात आणि रिपीट झालेले प्रश्न जर जसे तसे रिपीट झाले तर आपल्याला 1 मार्काचा फायदा होऊनच जातो, 2 मार्काचा फायदा होऊन जातो. पण त्याही पलीकडे जाऊन तुम्हाला अर्थव्यवस्थेमध्ये काय वाचायचं आहे काय टाळायचं आहे ह्या गोष्टी पर्टिक्युलर कळतील. त्याही पुढे जाऊन अर्थव्यवस्थेमध्ये बऱ्याच मुलांना कुठं फॅक्ट वाचायच्या कुठं कन्सेप्ट समजून घ्यायच्या ह्या गोष्टीही माहीत नसतात. प्रिव्हियस इयर क्वेश्चन केल्यानंतर तुम्हाला अंदाज येऊन जातो. आता काय होतं बरेच विद्यार्थी काय करतात कर प्रणाली जे आहे ना त्या कर प्रणालीवरच्या फॅक्ट वाचत बसतात का बाबा इन्कम टॅक्सचा ह्या वर्षाचा दर किती आहे, स्लॅब किती आहे वगैरे, स्लॅब किती आहे मग त्या स्लॅबचा दर किती, अशा अननेसरी फॅक्ट वाचत बसतात. पण तिथं फॅक्टवर प्रश्न विचारणारच नाही, तिथं तुम्हाला संकल्पना प्रश्न विचारतील. अशा गोष्टी ज्या असतात ना पर्टिक्युलर तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन केल्यानंतर कळून जातात. आता बेसिकली माझ्या कोर्समध्ये सगळे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे ॲनालिसिस आहे ना ते सर्व कव्हर केलेलं आहे. त्याही तुम्हाला पर्टिक्युलर म्हणून पहिलं वाचलं कोळंबे सरांचं पुस्तक, दुसरं वाचलं दिसले भाग 2 मध्ये सिलेक्टेड काही चॅप्टर, त्याच्यानंतर लोकसेवा अकॅडमीच्या पुस्तकातून 2012 ते 2019 पर्यंत विचारले सर्व काही इकॉनॉमीवरचे प्रश्न आहेत तेवढे सोडून घेतले. हा झाला तिसरा गोष्ट. आता तुम्हाला रिव्हिजन करायची आहे इकॉनॉमी टॉपिकची. रिव्हिजन तर करावं लागलं ना पेपरच्या आधी, तर मग त्यासाठी रिव्हिजनसाठी लोकसेवा अकॅडमीचं जे क्लासेस लोकसेवा अकॅडमीच्या इकॉनॉमी क्लासेस नोट्स आहेत. मी आता जेवढे काही तुम्हाला टॉपिक सांगून दिले तेवढ्या टॉपिकच्या फक्त टॉपिक रिलेटेड गोष्टीच फक्त रिवाईज करा, रिव्हिजन होऊन जाईल परफेक्टली, काही आवश्यकता राहणार नाही. आता आपण बुक लिस्ट शेअर केलेलीच आहेत. एवढे टॉपिक इथून करायचे आहेत, कोणते घटक महत्त्वाचे आहेत कोणते नाही तेही मी तुम्हाला याच्यामध्ये डिस्कस केलं. आता बेसिकली आपण बघू प्रश्न विचारण्याचे स्वरूप कसं आहे याचं. इकॉनॉमीवर कशा स्वरूपातले प्रश्न विचारले जातात. बेसिकली इकॉनॉमिक्सवर 15 प्रश्न आयोग विचारत असतात. त्या 15 प्रश्नांपैकी आपल्याला 5 प्रश्न फॅक्ट बेस्ड सापडतात. डायरेक्टली फॅक्टवर प्रश्न विचारतील, म्हणजे रंगराजन समितीने कॅलरीची लिमिट किती सांगितलेली आहे किती नाही अशा टाईपमध्ये आज 5 प्रश्न असतात. 5 प्रश्न जवळपास कन्सेप्टवर विचारले जातात. तुटीचा अर्थ भरणा म्हणजे काय, CRR म्हणजे काय, SLR म्हणजे काय, BSR म्हणजे काय, वित्तीय तूट म्हणजे काय, रेग्रेसिव्ह टॅक्स म्हणजे काय, प्रोग्रेसिव्ह टॅक्स म्हणजे काय, प्रत्यक्ष कर म्हणजे काय, अप्रत्यक्ष कर म्हणजे काय, GDP म्हणजे काय, GDP म्हणजे काय, GNP म्हणजे काय, GDP कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण कोणत्यामध्ये वापरणार त्या पद्धती काय असतात. अशा कन्सेप्टवर आधारित प्रश्न 5 विचारले जातात. आणि 5 प्रश्न असतात ॲप्लिकेशन बेस्ड, म्हणजे ते तुम्ही नॉलेजच्या अनुषंगाने ते प्रश्न सोडवायचे असतात. म्हणजे एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर मग तुटीचा अर्थ भरणा दारिद्र्य निर्मूलनासाठी आपण कोणत्या उपाययोजना करू शकतो. तर मग त्यासाठी तुम्हाला त्याच्यावरचे प्रश्न सोडायचे असेल तर तुम्हाला तुमच्या नॉलेजचं ॲप्लिकेशन करावं लागणार का नाही, दारिद्र्य निर्मूलनासाठी आपण कोणत्या गोष्टी याच्यामध्ये कोणत्या गोष्टीच्या माध्यमातून आपण दारिद्र्य निर्मूलन करू शकतो, तर तुम्हाला तुमचं नॉलेज वापरायचं असतं. असेही 5 प्रश्न असतात बेसिकली. मग असं साधारणतः हे आहे. तर आपला अप्रोच कसा असणार आहे, फॅक्ट ज्या आहेत 5 त्या 5 फॅक्ट मोजून काही पर्टिक्युलर टॉपिक आहेत त्याच्यावरच विचारतात नेहमी. त्या फॅक्ट कंप्लीट करायचे, 5 पैकी 5 मार्क मिळून घ्यायचे. कन्सेप्ट जे आहेत त्या कन्सेप्टही आपल्या क्लिअर असला पाहिजे. सर्व जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असेल ना इकॉनॉमीच्या, मी तुम्हाला सांगतो का तुम्हाला 5 पैकी 5 मार्क घ्यायला तर कुणीच रोखत नाही. फक्त तुमच्या कन्सेप्ट तशा क्लिअर पाहिजे. सगळ्या इकॉनॉमी संदर्भात असणार आहे. मी ज्या काही आता तुम्हाला सांगितलं सगळ्या जर तुमच्या क्लिअर असतील ना परफेक्टली तर तुम्हाला पर्टिक्युलर 5 मार्क घ्यायला कोणी रोखत नाही. आणि 5 प्रश्न ॲप्लिकेशन बेस्ड. आता ते प्रत्येकाच्या नॉलेजच्या ॲप्लिकेशनवर राहतात, त्यासाठी तुम्हाला जास्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन वगैरे सोडून घ्यावंच लागतील. आता आपण बघूया जनरली 2020 मध्ये कसे इकॉनॉमीचे प्रश्न विचारले होते आणि ते कसे अप्रोच करायचे होते हे आपण फक्त पर्टिक्युलर आता बघूयात. 2020चे काही प्रश्न बघूयात 15 जे काही इकॉनॉमिक्सला विचारले होते. आता पहिला प्रश्न आहे, नियोजन मंडळाच्या अंदाजानुसार तज्ञ गट पद्धती लोकसंख्येच्या टक्केवारीत दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्या या संदर्भात खालीपैकी कोणता पर्याय बरोबर आहेत. बेसिकली हा जो प्रश्न होता तो आयोगाने कॅन्सल केला होता, त्यामुळे आपण हा प्रश्न बघणार नाहीत. पण मी तुम्हाला सांगेल नेहमी का दारिद्र्याविषयी ना
हमखास 3 ते 4 गोष्टी आहेत ना त्याच्या पलीकडे आयोग प्रश्न विचारत नाही. ते म्हणजे दारिद्र्याच्या समित्या, दारिद्र्याची समिती आणि पर्टिक्युलर समितीने कॅलरी हा जो निर्देशांक आहे तो कॅलरी निर्देशांक काढण्यासाठी कोणत्या निकष वापरले हा दुसरा घटक. समिती त्या पर्टिक्युलर समितीने कॅलरी निर्देशांक वापरण्यासाठी कॅलरी निर्देशांक मोजण्यासाठी कोणता निकष काढला, कोणता निकष वापरले, कोणते निकष वापरले ते. थर्ड थिंग कॅलरीची किती कॅलरी त्यावर एक प्रश्न असतो, त्यावर पण विचारण्याचा कला असतो. सेकंड थिंग का प्रमाण किती आहेत, दारिद्र्याचं प्रमाण किती आहे, शहरी दारिद्र्याचं प्रमाण किती, ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण किती, एकूण दारिद्र्याचं प्रमाण किती, याच्या पलीकडे आयोग प्रश्न विचारत नाही. बेसिकली ह्या गोष्टी सगळ्या काही कवर आहेतच आपल्या. आता आयोगाने प्रश्न कॅन्सल केला आहे त्यामुळे आपण याचं प्रश्नाचं उत्तर बघणार नाही. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. अदृश्य मुली व महिला ही संकल्पना तुमक स्थिती पुढीलपैकी कोणत्या बाबींमुळे होते. आता बेसिकली इकॉनॉमी तुम्हाला संकल्पना माहीत पाहिजे, कन्सेप्ट जर तुमची क्लिअर असेल ना तर तुम्ही प्रश्न सहज अप्रोच करू शकता. आता मिसिंग वुमन, अदृश्य मुली व महिला ही संकल्पना काय आहे. बेसिकली अदृश्य मुली ही संकल्पना जी आहे ती अमर्त्य सेन यांनी मांडली होती. त्या संकल्पनेत त्यांनी काय सांगितलं होतं की ज्या पोटातल्या गर्भात ज्या मुली आहेत त्या मुलींचा गर्भपात करण्याचं प्रमाण आपल्याला दिसतं आणि या संकल्पनेला आपण काय म्हणतो अदृश्य मुली व महिला ही संकल्पना. आता मग ही संकल्पना तुम्हाला कळायला असेल ना तर तुम्ही लक्षात घ्या अपुरी सांख्यिकी माहिती हा टॉपिक इलिमिट करता, हा जो बीजेस्टेटमेंट आहे ते इलिमिट करता, कारण त्याचा आणि मुलींच्या गर्भाचा काही संबंध आला नाही ना. अपुरी सांख्यिकी माहिती आता तो इलिमिट करा. इलिमिट केल्यावर काय राहिलं दुसरा आणि चौथा पर्याय गेला. तुम्हाला इथं कन्सेप्ट माहीत पाहिजे, इथं इकॉनॉमीची कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे काय ती मिसिंग वुमनची. दुसरा चौथा गेला. आता राहिला ए डी आणि सी, पर्याय क्रमांक 1 आणि 3 राहिला. आता आपल्याला याचे चॉईस करायचं आहे. याच्यामध्ये ए डी आहे, याच्यामध्ये पण ए आणि डी आहेत. आता फक्त आपण सी बघूया. सी म्हणजे काय महिलांचा होणारा बाजार म्हणजे वुमन ट्रॅफिकिंग. आता मी तुम्हाला कन्सेप्ट काय सांगितली मिसिंग वुमन बद्दलची, म्हणजे मातेच्या गर्भात असणाऱ्या मुलींचं गर्भपात होण्याचं प्रमाण, मुलींचं गर्भपात म्हणजे जी काही प्रथा आहे तिला आपण मिसिंग वुमन संकल्पना मिसिंग वुमन असं म्हणतो आणि ती मांडली अमर्त्य सेन यांनी. मग तिचा आणि महिलांचा होणारा बाजाराचा काही संबंध आहे का, नाहीच ना. म्हणजे सी ही पर्याय गेला, राहिलं फक्त ए आणि डी. आता आपण फक्त क्रॉस व्हेरिफाय करू. पहिला बघा पर्याय, पहिला स्टेटमेंट बघा, मुलगाच हवा असण्याची प्राधान्यता हव्यास. आता यावरून प्रीत होतं ना मुलगीचा गर्भपात होतो म्हणजे काय मुलगा पाहिजे, त्याच्यामुळे पोटातल्या मुलींचा गर्भपात होतो म्हणजे एक संकल्पना बरोबर होती. आता चौथी पण आहे उच्च माता मृत्यू दर. जर गर्भपात करत असेल तर मातेचं मृत्यूचं प्रमाण सुद्धा जास्त प्रमाणात असणारच आहे. म्हणजे ए आणि डीची संकल्पना आहे, ए आणि डी जे घटक आहेत ते मिसिंग वुमन या संकल्पनाशी संबंधित आहेत. तुम्हाला इथे संकल्पना माहीत पाहिजे. इकॉनॉमीचे बरेच प्रश्न असतात ना संकल्पनाच्या अनुषंगाने विचारतात असतात. कन्सेप्ट क्लिअरिंग, कन्सेप्टच परफेक्ट पाहिजे आपल्या. फॅक्ट परफेक्ट कराच, फॅक्टवर 4-5 प्रश्न विचारणार ती मी बेसिकली आपल्याला माहिती आहे कोणत्या फॅक्ट आहे त्या, पण कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांना इथे कोण बोलतो कन्सेप्ट मला कळत नाही आणि कन्सेप्ट ॲप्लिकेशन पण मला उत्तर काढताना जमत नाही. आपण सगळ्या कन्सेप्ट परफेक्टली क्लिअर केलेच आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ए आणि डी. आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. संसद आदर्श ग्राम योजनाबाबत खालीपैकी कोणते विधान बरोबर नाही. मी तुम्हाला सांगितले ग्रामीण विकासाच्या योजना महत्त्वाच्या आहेत, त्याच्यातलाच हा प्रश्न. बघूया आपण पहिला प्रश्न. आणि ग्रामीण विकासाच्या योजनावर एखादा तरी प्रश्न हमखास असतो दरवर्षी पूर्वला. सप्टेंबर 2016 मध्ये सादर करण्यात आली. दुसरं खासदार 2019 पर्यंत 2 किंवा अधिक मंडळ विलेज विकसित करू शकतात. तिसरा बघा या भारतातील 2500 पेक्षा अधिक खेडे समाविष्ट आहेत. चौथा वरीलपैकी एक नाही. आता बेसिकली संसद आदर्श ग्राम ही जो योजना जी होती ना ती जयप्रकाश नारायण यांच्या जयंती दिवशी म्हणजे 11 ऑक्टोबर 2014 रोजी लॉन्च करण्यात आली होती. इथं सप्टेंबर 2016 दिलं आहे. इलिमिट झाला पर्याय आणि आपल्याला विचारले बरोबर नाही, उत्तर आल्याचं पर्याय क्रमांक 1. आता एक लक्षात ठेवा, बऱ्याच विद्यार्थ्यांना असं कन्फ्युजन योजना कशी वाचायची, मी योजना कशी लक्षात ठेवू, बरंच कन्फ्युजन असतं का योजनेमधल्या कोणत्या फॅक्ट्स मध्ये कोणत्या नाही. आणि पर्टिक्युलर मी तुम्हाला सांगतो योजनेवर 4-5 गोष्टींच्या पलीकडे बाहेर प्रश्न विचारत नाही. कोणते ते आपण बघूयात. योजना घ्या, ती योजना कोणत्या दिवशी लॉन्च झाली, ते म्हणजे आता ही संसद आदर्श ग्राम योजना झाली 11 ऑक्टोबर 2014 दिवशी लॉन्च. लॉन्चिंग डेट खूप महत्त्वाची, कोणत्या ठिकाणावर लॉन्च झाली. म्हणजे समजा आपली जी काही याची आहे अटल पेन्शन योजना आहे कोलकात्यामध्ये लॉन्च झाली, मग कोलकाता महत्त्वाचा फॅक्ट आहे. ही आता 11 आपण पहिले बघितले कोणत्या दिवशी लॉन्च झाली, ती कोणत्या ठिकाणी लॉन्च झाली ती फॅक्ट महत्त्वाची. थर्ड थिंग त्या योजनेमध्ये काय गोष्टी अंतर्भूत आहेत त्या. आता संसद आदर्श ग्राम योजनेमध्ये कोणती गोष्ट अंतर्भूत होती, मॉडेल व्हिलेज विकसित करण्याची, ही थर्ड थिंग.
ह्या तिन्ही थिंगच्या पलीकडे आयोग प्रश्न विचारत नाही. पहिले म्हणजे योजना कोणत्या दिवशी लॉन्च झाली, योजना कोणत्या ठिकाणावरून लॉन्च झाली. थर्ड थिंग, योजनेची महत्त्वाचे, योजनेमध्ये अंतर्भूत असणारे महत्त्वाचे घटक, योजना कोणत्या कारणासाठी होती ती, आणि त्या घटकामध्ये बघताना पर्टिक्युलरली जर कॅश ट्रान्सफर असेल ना तर तो कॅश ट्रान्सफरचा कंप्लीट पर्टिक्युलर बघायचं आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमध्ये 6,000 रुपये कॅश ट्रान्सफर करणार आहे, लगेच ती फॅक्ट लक्षात ठेवून घ्यायची. जनधन योजनेमध्ये 1 लाखापर्यंत, आता 2 लाखापर्यंत वाढला आहे ॲक्सिडेंटल इन्शुरन्स कवर, मग ती फॅक्ट बघून घ्यायची. 5,000चं आपल्याला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी प्रोव्हाइड केली आहे, मग ती फॅक्ट बघून घ्यायची. अशा कॅश ट्रान्सफरच्या गोष्टी असेल त्या पर्टिक्युलर बघायच्या असतात. आणि नंतर असतो केंद्र राज्य वाटा. या पलीकडं आयोग आपल्याला योजनेवर प्रश्न विचारत नाही, आणि आपण भरमसाठ गोष्टी वाजत बसत असतो. योजनेला किती आर्थिक अर्थसंकल्पामध्ये किती तरतूद केली, किती नाही, किती खर्च केला, अशा बऱ्याचशा गोष्टी वाजत असतो. पण मी तुम्हाला सांगतो, ह्या 4 घटक आहेत, त्या 4 घटकाच्या पलीकडे योजनावर कधीही प्रश्न विचारला जात नाही. कोण दिवशी लॉन्च झाली ती, आणि जर ती दिवस एखादी महत्त्वाच्या पर्सनॅलिटीचा जयंती दिवशी असेल तर ती परफेक्ट लक्षात घ्यायची. आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. सन 2018चा भारताचा HDI निर्देशांक हे दर्शवतो. पहिलं बघा, भारताचा सरासरी निर्देशांक 57 आहे. दुसरं बघा, महाराष्ट्र राज्य आघाडीच्या गटात समाविष्ट आहे. तिसरं, उत्तर प्रदेश राज्यात समावेश उत्तम या गटात होतो. तुम्ही पर्याय क्रमांक सीट नीट वाचा, इथं उत्तम दिलं आहे. आणि उत्तर प्रदेश हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल अचीव करणारा चांगला राज्य असेल असं मला तरी वाटत नाही. आणि महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशाच्या मागं म्हणजे आघाडीच्या गटामध्ये असेल असंही नसेल ना, म्हणजे हे उलटं केलेलं आहे. महाराष्ट्र राज्य हे उत्तम गटामध्ये होतं, आणि उत्तर प्रदेश राज्य होतं ना तो आघाडीच्या गटामध्ये समाविष्ट होता. म्हणजे बी चूक आणि सी चूक मध्ये फक्त राहिला फक्त पर्याय क्रमांक 1. पहिलं बरोबर आहेत. अलीकडच्या काळामध्ये इंडायसिसवर प्रश्न विचारले जातात. इंडायसिस परफेक्टली करायचे असतात. मग त्या इंडायसिसमध्ये कोणते आहेत? ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स आहे, जेंडर गॅप इंडेक्स आहे, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आहे, परत मल्टीनॅशनल पॉवर्टी इंडेक्स आहे. ते इंडेक्स कोण प्रकाशित करत असतं ते करायचं असतं. त्या इंडेक्स कॅल्क्युलेट करताना आपण कोणते निकष वापरतो ते बघायचं असतात. त्या इंडेक्समध्ये भारताची स्थिती कोणती आहे, काय आहे त्या इंडेक्समध्ये ते आपल्याला बघायचं असतं. जर राज्य न्याय यादी असेल तर राज्य न्याय बघायचं असतं, कोणतं राज्य प्रगत आहे. आता HDG मध्ये केरळ 1 नंबरला आहे. सर्वात लिस्टमध्ये खालच्या स्तराला कोणतं राज्य आहे, हा आपल्याला गोष्टी पर्टिक्युलर इंडेक्समध्ये बघायच्या असतात. यावर एखादा प्रश्न विचारण्याचा कल आपल्याला दिसतो. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल हा आपल्या सिलेबसमध्ये कव्हर केलेला टॉपिक आहेच, सिलेबसमध्ये दिलेला टॉपिक आहेच. आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. गॅट जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टेरिफ संबंधात पुढीलपैकी विधान विचारत घ्या. गॅटची स्थापना 1948 साली झाली. सेकंड, सुरुवातीच्या काळात गॅट हे 23 सदस्य होते. थर्ड, गॅट WTO हे एक प्रकारे गॅटचे उत्तराधिकारी आहे. डी, द्विपक्षीय व बहुपक्षीय व्यापार करायचे गॅट हे प्रशासन करते. आता एक मी तुम्हाला सांगतो, गॅट जे होता ना, गॅट फक्त मल्टीलेटरल ज्या ट्रेड ट्रीटी होता ना, त्या मल्टीलेटरल ज्या ट्रेड ट्रीटी होता म्हणजे बहुपक्षीय व्यापार करायचे होते ना, त्या बहुपक्षीय व्यापार कराराचेच फक्त प्रशासन करत होते. द्विपक्षीय व्यापार करारासाठी गॅट लागू नाही. आणि सेकंड थिंग तुम्हाला सांगतो, गॅट जी होती ना ती फक्त आणि फक्त वस्तूंच्या व्यापारा संदर्भातले जे काही बहुपक्षीय करार असतील ना त्यांचंच प्रशासन करणार होती. गॅटचं जे काही ज्युरिडिक्शन होतं ते फक्त आणि फक्त वस्तू व्यापाराशी संदर्भात असणाऱ्या करारांचं प्रशासन करणं याबद्दलच होतं, याबद्दलच लिमिटेड होतं. आणि तुम्ही जर बघितलं इथं तर सर्व प्रकारचा व्यापार हा घटक इथं अंतर्भूत केलेला आहे. गॅट्स ही सेवा व्यापारासाठी आणि जे काय आपले इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स आहेत त्यासाठी लागू होत नव्हतं. म्हणजे पर्याय क्रमांक डी चूक होता. द्विपक्षीय करारही गॅट प्रशासित करत नाही, आणि सेवा संदर्भातले आणि इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी संदर्भातले जे काही करार आहे तेही प्रशासित करत नाही, त्याचंही प्रशासन हे करत नाही गॅट्स. त्याच्यामुळं डी चूक झाला, डी लिमिट झाला, फक्त पर्याय क्रमांक 3 राहिला पर्टिक्युलरली. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता यावर्षीचा आयोगाने आंतरराष्ट्रीय संस्थांवर प्रश्न विचारला होता, तर मी तुम्हाला सांगाल की गॅट, WTO, IMF आणि वर्ल्ड बँक ह्याच गोष्टी ज्या आहेत ना याच्याच फक्त फक्त माहिती मिळवून घ्यायची असते. त्या स्थापन कधी झाल्या, स्थापन होताना किती देश त्याचे सदस्य होते, आणि त्या पर्टिक्युलर संस्थांची कार्य कोणती आहेत एवढंच फक्त गोष्टी बघायच्या असतात. बाकीच्या गोष्टी आपल्याला बघण्याची आवश्यकता नसते. जर तुम्हाला लक्षात असतं ना का WTO गॅटच्या जागी WTO का आली, कारण गॅटची जी काही ज्युरिडिक्शन होती फक्त आणि फक्त
वस्तू व्यापाराच्या करारासंदर्भात होती आणि त्या लिमिटेशनला पार करण्यासाठी, त्या मर्यादेला पार करण्यासाठी 1954 साली WTO ची स्थापना झाली. त्याच्यामुळं हे तुम्ही पर्याय क्रमांक डी लिमिट करू शकला असतं. याचं उत्तर डी लिमिट केल्यानंतर पर्याय क्रमांक 3 राहतात, ए, बी आणि सी. आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. खालीपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? मी तुम्हाला सांगितलं होतं देसले सरांच्या पुस्तकातून भाग 2 मधल्या महिला बालविकास सगळ्या योजना करायच्या. बालविकास प्रश्न आलाय बघा. बघू आपण. राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प 2015 मध्ये सुरू करण्यात आला. बी, त्या अंतर्गत वय 9 वर्ष ते 14 वर्ष दरम्यानच्या श्रमिक मजूर गटातून सुटका केलेल्या मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. 3, त्या अंतर्गत सुटका केलेल्या मुलांना पाठ्यवेतन दिले जाते. आता बेसिकली जर तुम्ही बघितलं नीट, आपल्याला दिले राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प 2015 बालमजुरांसंदर्भातला प्रकल्प आहे. त्यावरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल का बालमजूर जी काही बालमजुरी या प्रथेमध्ये जे अडकलेले बालमजूर आहेत त्यांना आपल्याला यामधून बाहेर काढायचं आहे. तर त्यांना आपल्याला ह्या प्रथेमधून बाहेर काढायचं असेल तर त्यांना आपल्याला पाठ्यवेतन द्यावंच लागेल. म्हणजे सी पर्याय बरोबर आहे. सी पर्याय फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये इन्क्लूड आहे. म्हणजे याचं उत्तर आलं वरीलपैकी सर्व. काही बघण्याची आवश्यकता नाही. महिला व बाल विकास योजना, ग्रामीण विकास योजना, वित्तीय समावेशन योजना आणि सामाजिक सर्वसमावेशन योजना 4 प्रश्न हमखास असतात. 3 ते 4 प्रश्न ते नक्की परफेक्टली करायचे. तर ही जी योजना होती राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प 2015 त्या योजनेमध्ये असं अंतर्भूत केलं होतं की जी 9 ते 14 वर्ष वयोगटातील जी बालमजूर असतील ना, त्या बालमजुरांना त्या मजुरी प्रथेमधून बाहेर काढायचं आणि अशा संस्था आपण केलं जाणार. त्या संस्थेमध्ये त्यांना शालेय शिक्षण वगैरे द्यायचं. शालेय शिक्षण, परत मिड डे मील वगैरे काय असेल ते, मध्यान्ह भोजन वगैरे सारख्या सुविधा पुरवायच्या. त्यासाठी त्यांना पाठ्यवेतन पण देण्यात येणार होतं. त्यासाठी ती योजना होती. बाकीच्या पण योजना करून घ्या. मिड डे मील स्कीम आहे, परत ICDS आहे, ICPS आहे. अशा काही ज्या योजना आहेत त्या परफेक्टली करण्याची आवश्यकता असते. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. विमुद्रीकरण नावा बेनामी कायदा 14 आहे. इकडे आर्थिक सुधारणाचे 4 घटक दिले, इकडे उद्दिष्टांचे 4 घटक दिले. बघूया आता आपण विमुद्रीकरण. सगळ्यांना माहिती विमुद्रीकरणमध्ये काय होतं, खोटे चलन निष्कासित करणे हा घटक अंतर्भूत होता. बरं ते जाऊन द्या. आधार कायदा मार्फत आपण आंदोलनांचं तर्कनिष्ठीकरण करणार होतो. बरोबर. म्हणजे डी जो आहे तो 3 पर्यायाला फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये जोडला होता. बघा डीला 3 आधार काम जाम जन आधार मोबाईल ही संकल्पना असेल. जन आधार मोबाईलच्या माध्यमातून आपण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करायची ही संकल्पना तुम्ही ऐकली असेल. बरोबर ना. म्हणजे अनुदानांचे तष्ट कार्यक्रम आधार कायदा ह्या घटकाला अटॅच होऊन गेला आणि त्या अनुषंगाने पर्याय क्रमांक 2 राहिला. फक्त एकाच पर्यायामध्ये डी आणि 3 दिलेला आहे. याचं उत्तर 2 आहे. तुम्हाला जाम ही संकल्पना माहिती पाहिजे. जनधन आधार मोबाईल ती संकल्पना सिस्टीम का मोदी सरकारने आणली तेही तुम्हाला माहिती असतं तरी तुम्ही सहज हा पर्याय याचं उत्तर सहज तुम्ही चॉईस करू शकला असता. पर्याय क्रमांक 2 जनधन आधार आणि मोबाईल. नेहमी प्रश्न असतो जनधन आधार किंवा मोबाईल ह्या जाम आणि जनधन आधार योजना आणि वित्तीय विकासाची योजना याच्यावर नेहमी प्रश्न असतो. ते परफेक्टली करायचे असतात. आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. खालील विचारात घ्या. मानवी विकास निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान यांचा संयुक्त निर्देशांक आहे. पर्याय स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. जर तुम्ही ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स बघितला असेल तर मी आता सांगितलं तुम्हाला इंडेक्सवर पण प्रश्न असतो. आता आला याच्यावर आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान हेच ते 3 निकष आहेत. ह्या 3 निकषांच्या माध्यमातून आपण हे कॅल्क्युलेट करत असतो. बरोबर आहे. आता बघूया आपण बी. राहणीमानाचे मोजमाप हे दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पादन याच्या आधारे केले जाते. इथं स्थूल नाही आहे, लक्षात ठेवा. इथं राष्ट्रीय हा शब्द पाहिजे होता. दरडोई राष्ट्रीय देशांतर्गत उत्पादन आणि ते पर कॅपिटा पाहिजे. म्हणजे आपण पर कॅपिटा GNPच्या आधारावर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग राहणीमान हा जो काही घटक आहे त्याचं मोजमाप करत असतो. इथं GDP नाही. इथं त्याने GDP दिला आहे, GDP नाही. म्हणजे हा चूक आहे. स्टेटमेंट 2 लिमिट झाला. फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 1 राहिला. हे फक्त बरोबर. मी तुम्हाला सांगितलं होतं इंडायसेस करताना फक्त बघायच्या 4 गोष्टी. इंडायसेस म्हणजे हेच निर्देशांक कोणती संस्था रिलीज करते, कोणती संस्था प्रकाशित करते ते. सेकंड थिंग ते कोणत्या निकषाच्या आधारावर प्रकाशित केले जातात त्या गोष्टी. आता सेकंड बघा बी बघा राहणीमानाच्या मोजमापावर विचारलं त्यांनी निकष विचारलेला आहे. निकष तरी तर GDP नव्हता, पर कॅपिटा GNP होता. पर कॅपिटा GNP म्हणजे स्थूल दरडोई राष्ट्रीय देशांतर्गत उत्पादन असा हा शब्द इथं पाहिजे होता. इथं त्यांनी दरडोई स्थूल उत्पादन म्हटलेलं आहे. निकष माहिती पाहिजे तुम्हाला. सेकंड थिंग आणि थर्ड थिंग अलीकडच्या काळामध्ये रिलीज झालेला निर्देशांक त्यामध्ये भारताची स्थिती कोणती आहे ती पहिला सर्वाधिक लिस्टमध्ये 1 नंबरला असणारा देश आणि सगळ्यात खालच्या स्तराला असणारा देश या गोष्टी माहिती पाहिजे पर्टिक्युलरली. आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. खाली 2 विधान विचारात घ्या. मानवी विकास निर्देश हा झालेला आहे. पुढचा बघा 44. प्रधानमंत्री जनधन योजना यासाठी सुरू केली होती.
बघूया आता आपण वित्तीय समावेशन, वित्तीय साक्षरता, विम्याचे कवच आणि पीक विमा. आता पीक विमाचा आणि जनधन विमा योजनेचा काय संबंध आहे? काहीच नाही संबंध, बरोबर. ती आहे आपली बँक खाते ओपन करण्यासंदर्भाची योजना. मग डी पर्याय एलिमेंट झाला. आता बघूया आपण वित्तीय समावेशन, वित्तीय साक्षरता आणि विम्याचे कवच. ह्या तिन्ही गोष्टी यामध्ये अंतर्भूत आहेत. वित्तीय समावेशन तर होतंच. वित्तीय समावेशन आपण गरिबांचे बँक खाते गरिबांचे बँक खाते ओपन करून आपण वित्तीय समावेशन करणार होतो, बरोबर. गरिबांपर्यंत पोहोचणार होतो, म्हणजे 1 नंबरचं आहेत. आता गरिबांचे खाते ओपन करण्यासाठी आपल्याला वित्तीय साक्षरता आणणं आवश्यक आहे ना, म्हणजे बी पण आहे. आणि थर्ड थिंग, प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत 2 ॲडिशनल बेनिफिट जे आहेत ते सुद्धा देण्यात आले होते. ते कोणते? तर पहिली म्हणजे विमा कवच प्रोव्हाइड करण्यात आलं होतं. कोणत्या प्रकारचे विमा कवच? ते म्हणजे अपघाती सुरक्षा विमा कवच. पहिल्यांदा 2018 पूर्वी, म्हणजे ते आहे, बरोबर. एबीसी आहे, याचं उत्तर एबीसी उत्तर येईल नाही, पर्याय क्रमांक 3 ते पण आहे. विम्याचे कवच काय होतं? अपघाती सुरक्षा विमा जो आहे ना, तो त्या बँक खात्या असणाऱ्याचा उतरवला जाणार होता. 2018 पूर्वी तो होता 1 लाखाचा. आता 2018 पर्यंत मला वाटतं का 2 लाखापर्यंत वाढवण्यात आला आहे. तुम्हाला ही गोष्ट परफेक्टली माहीत पाहिजे. आणि दुसरं म्हणजे जीवन विमा योजना सुद्धा उतरवता येणार होता. जुना तो 30,000 होता. आताच त्याचे जे काही फॅक्ट्स आहेत ते रिवाईज केलेले आहेत. हाही घटक महत्त्वाचा आहे. पर्टिक्युलरली योजना वाचताना ती कोणत्या दिवशी आली, त्या योजनेमध्ये कोणते घटक अंतर्भूत होते, ह्याच गोष्टी परफेक्टली करायच्या असतात. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे, ABC. वित्तीय समावेशन, वित्तीय साक्षरता, विम्याचे कवच. आताच बघितलं आपण अपघाती विमा योजना आणि जीवन विमा योजना याच्या अंतर्गत उतरवला जाणार होता. आणि अजून एक फॅसिलिटी होती प्रोव्हाइड केलेली, ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. ही फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. खालील उदाहरण विचारात घ्या. भारतीय नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने जानेवारी 2015 पासून घेतली आहे. बी, प्रमाणक स्थापक नियोजन हे नीती आयोगाचे मार्गदर्शक तत्व आहे. आता पहिलं तर तुम्हाला माहितीच आहे, प्लॅनिंग कमिशन इज रिप्लेस्ड बाय नीती आयोग. 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोगाची स्थापना झाली होती, बरोबर. आणि ती करण्याची आवश्यकताच आहे, कारण प्लॅनिंग ह्या टॉपिकवर नेहमी प्रश्न विचारत असतो आयोग. तो असतो नीती आयोगावर विचारायचा किंवा प्लॅनिंग कमिशनवर, किंवा मग पर्टिक्युलर जो काय 5 इयर प्लॅन आहे त्या 5 इयर प्लॅनचं शीर्षक काय आहे, त्या 5 इयर प्लॅनमध्ये कोणते आपण प्रकल्प घेतले, कोणत्या योजना आपण कोणत्या योजनेच्या अंमलबजावणीस सुरुवात केली, परत आपण पर्टिक्युलर त्या 5 इयर प्लॅनचं उद्दिष्ट काय होतं, अशा गोष्टी आपल्याला परफेक्ट करायच्या असतात. त्याचा हा प्रश्न आहे. आता पहिलं बरोबर आहे, आपलं माहिती सर्वांना काही. दुसरं बघूया, प्रमाणक स्थापक नियोजन हे नीती आयोगाचे मार्गदर्शक तत्व आहे. इथं मार्गदर्शक तत्व दिलं असेल ना, तर बेसिकली असे स्टेटमेंट बरोबर असतात. त्यावरून स्टेटमेंट बी ही बरोबर आहे. याचं उत्तर येऊन जाईल पर्याय क्रमांक 3, ए आणि बी दोन्हीही बरोबर. हाही घटक महत्त्वाचा आहे, हाही परफेक्ट करण्याची आवश्यकता असते. आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. आंतरराष्ट्रीय सौर युती बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? आता बघूया प्रश्न. युती 121 सौर संवर्धन समृद्ध देशांचे आहे. बी बघा, हे सर्व देश कर्कवृत्त आणि विषुववृत्तमध्ये अंशतः व पूर्ण समाविष्ट होतात. 3 बघा, भारताच्या 15 आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष यांनी संयुक्तपणे. 4 बघा, युती 30 नोव्हेंबर 2015 साली पॅरिस येथे सुरू केली गेली होती. आता स्टेटमेंट बी नीट वाचा, तुमच्या लक्षात येईल का. जर आंतरराष्ट्रीय सौर युती नावाची ही जी काही संस्था आहे ती आपल्याला स्थापन करायची असेल, तर ती फक्त आणि फक्त कर्कवृत्त आणि विषुववृत्तमध्ये अंशतः व पूर्ण समाविष्ट असणाऱ्या देशांसाठी नसणार आहे. ती काय असणार आहे? कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दोन्हीमध्ये पडणारी जी काही देश आहेत, अंशतः किंवा पूर्णतः, त्या देश ह्या आंतरराष्ट्रीय सौर युतीमध्ये समाविष्ट असणार आहेत. इथं काय दिले? फक्त आणि फक्त कर्कवृत्त आणि विषुववृत्त दिलंय. कर्कवृत्त आणि विषुववृत्त दिलंय. मुळात म्हणजे कर्कवृत्त आणि मकरवृत्तामध्ये असणं अपेक्षित होतं. जर तुम्ही तुमच्या जॉग्राफिकल नॉलेजचं जरी पर्टिक्युलर ॲप्लिकेशन केलं तरी तुमच्या लक्षात जाईल का कर्कवृत्त आणि मकरवृत्तमध्ये असणारे ती देश असतील, त्या देशांचा समावेश या आंतरराष्ट्रीय सौर युतीमध्ये केला गेला असेल. आणि एक अजूनही लक्षात येऊन जाईल का 121 देश असतील, तर 121 देश फक्त आणि फक्त कर्कवृत्त आणि विषुववृत्तामध्ये. आता मुळात म्हणजे आहेतच 199 दिवस, तर मग 199 देशांपैकी 121 देश कर्कवृत्त आणि विषुववृत्तामध्ये कशा असतील? नसतील ना. त्या अनुषंगाने तुम्ही हा बी नोट करू शकता. याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. आंतरराष्ट्रीय संस्थांवर एक प्रश्न विचारण्याचा अलीकडचा कळा आहे. इथं कर्कवृत्त आणि मकरवृत्त हा शब्द अंतर्भूत असणं आवश्यक पाहिजे. जे होतं कर्कवृत्त आणि मकरवृत्त, इथं विषुववृत्त दिलेला आहे, त्यावरून हा पर्याय चूक होतो. आपल्याला विचारला आहे कोणते विधान बरोबर नाही, त्याच्यावरून याचं उत्तर येऊन जाईल पर्याय क्रमांक 2. आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. पुढील विधान विचारात घ्या. पहिलं, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 2017 ते 2018 मध्ये सुरू करण्यात आले. बी, तांदूळ गव्हाण डाळ यांचे उत्पादन वाढवणे हा त्याचा हेतू होता. हे स्टेटमेंट बरोबर आहे आणि हे स्टेटमेंट बरोबर आहे. जनरल स्टेटमेंट आहे सेकंड, तांदूळ गव्हाण डाळ यांचे उत्पादन वाढवण्याचा हा त्याचा हेतू आहे. हेतू आहे स्टेटमेंट, यावरून लक्षात घेऊन का हे जनरल स्टेटमेंट असेल, त्यावरून हे स्टेटमेंट बी बरोबर असणार आहे. तुम्हाला फक्त माहिती पाहिजे होतं का राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान जे आहे 2017-7-8चं ते 2007-8 मध्ये सुरू झालं पाहिजे.
हे तुम्हाला माहीत पाहिजे. प्रत्येक योजनेचं स्टार्टिंग इयर आणि कोण दिवशी योजना आली हे माहीत पाहिजे. आपण अलीकडेच प्रश्न बघितला होता ना प्रधानमंत्री संसद आदर्श ग्राम योजनेचा, त्यावरही त्यांनी 11 ऑक्टोबर 2014 ऐवजी सप्टेंबर 2016 टाकलं होतं. त्याच्यावरून तुम्हाला तो प्रश्न सोडता आला असता. हे तुम्हाला माहिती असतं 2007-8 तर तुम्ही डायरेक्टली उत्तराकडे आले असता. ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत याच्यावरून याचं उत्तर आलं पर्याय दोन्ही बरोबर आहेत हे. आता मी अजून एक सांगतो का जिथं हा एक प्रश्न विचारणार आहे. महिला बालविकासाच्या झाल्याच, ग्रामीण विकासाच्या योजना पण झाल्याच, वित्तीय समावेशन योजना पण झाल्याच, जनधन योजना वगैरे होत्या त्या, सामाजिक समावेशन योजना पण झाल्यात. आणि अजून एक घटक आहे तो म्हणजे फूड सिक्युरिटी संदर्भातल्या असणाऱ्या योजना. 100% नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट जो आहे आपला राष्ट्रीय अन्न सुरक्षा हमी कायदा, याच्यावर दरवर्षी नेहमी प्रश्न असतो. पूर्वला नसतात मुख्यमंत्री असतो, आणि पूर्वला असतो म्हणजे असतोच. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा जो 2013 साली आणण्यात आला आहे, त्या कायद्यावर एखादा प्रश्न असतो बघा. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यावर मला वाटतं 2008 तो प्रश्न विचारला आहे त्यांनी आयोगाने. तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा जो आहे तो म्हणजे फूड सिक्युरिटी संदर्भातले जे काही योजना आहेत त्या सगळ्या परफेक्टली करण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा महत्त्वाचा आहे. ही आता बघितली राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान महत्त्वाचं आहे, नॅशनल न्यूट्रिशन मिशन महत्त्वाचं आहे, मिड डे मील स्कीम योजना महत्त्वाची आहे, अन्नपूर्णा योजना महत्त्वाची आहे. ज्या सर्व काही आणि पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, सार्वजनिक वितरण प्रणाली, ह्या ज्या सर्व काही अन्न सुरक्षाबद्दलच्या योजना आहेत ना त्या योजनाही आपल्याला परफेक्टली करायच्या आहेत. त्यावरही अलीकडच्या काळामध्ये प्रश्न विचारले जात असतात. आणि तोच त्याचा अनुषंगाने हा विचारलेला प्रश्न आहे बघा. त्या सगळ्या योजना ज्या आहेत ना त्या आपण त्या 2 व्हिडिओजमध्ये सगळ्या कव्हर केलेल्या आहेत. महिला बालविकासाच्या, अन्न सुरक्षेच्या, ग्रामीण विकासाच्या, वित्तीय सर्वसमावेशनाच्या, सामाजिक सर्वसमावेशनाच्या सगळ्या ज्या काही योजना आहेत जवळपास 20-30 योजना आहेत. त्या 20-30 योजनांपैकी हमखास 2 ते 3 प्रश्न असतात. आत्ताच आपण बघितले 4 प्रश्न सापडले आपल्याला. बघा नेक्स्ट क्वेश्चन. भारत अमेरिका डॉलर मॅचिंग अनुदान उपक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला? तर हा 2004 साली सुरू झालेला आहे. भारत अमेरिका जो डॉलर मॅचिंग अनुदान योजना हा जो होता उपक्रम तो 2004 साली सुरू झालेला आहे. आता हा उपक्रम जो होता ना तो उपक्रम मुळात म्हणजे भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये असणारी जी काही याची बालमजुरांची जी समस्या आहे ती समस्या सोडवण्यासाठी या दोन्ही देशांनी एकत्रित येऊन हा भारत अमेरिका डॉलर मॅचिंग अनुदान उपक्रम जो तो सुरू केला होता. आपल्याला डॉलर मॅचिंगवरून असं वाटेल का तो काहीतरी डॉलर आणि रुपयाचं कन्व्हर्जन याच्यामधलं मिसमॅच मॅनेज करण्यासाठी असेल, म्हणून तो तसा नव्हता. जे काही चाइल्ड लेबर होते दोन्ही देशांमधले त्या देशांमधल्या दोन्ही चाइल्ड लेबरचा जो काही समस्या आहे ती सॉल्व्ह करण्यासाठी हा भारत अमेरिका डॉलर मॅचिंग अनुदान प्रकल्प ह्या दोन्ही देशांनी मिळून सुरू केला आहे. त्याचं उत्तर 2004 आहे. आता इफॅक्ट आपल्याला परफेक्ट माहीत पाहिजे. आता बघा आपण नेक्स्ट क्वेश्चन 50. खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहेत? आपलं विचारलं अयोग्य. आता बघा आपण प्रश्न पहिला बघा. विशिष्ट कालावधीत देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे एकूण पैशातील मूल्य म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन होय. सेकंड बघा. उत्पन्नाचा असा भाग जो देशात उत्पादित होतो परंतु परदेशी नागरिकांना प्राप्त होतो त्याचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. आणि तिसरा बघा. प्रतिमानसी उत्पन्न हे देशातील लोकांचे सीमांत उत्पादन दर्शवते. आता मी काय सांगितलं तुम्हाला इकॉनॉमीच्या संकल्पना तुम्हाला माहिती पाहिजे. कोणत्या वित्तीय धोरणाबद्दलच्या, मौद्रिक धोरणाबद्दलच्या आणि राष्ट्रीय उत्पादन मोजमाप करण्यासंदर्भातल्या ह्या सगळ्या योजना ह्या सगळ्या ज्या कन्सेप्ट असतात ना या कन्सेप्टवर प्रश्न विचारत असतात. आता हा प्रश्न विचारला आहे राष्ट्रीय उत्पादन मोजमाप करणाऱ्या संकल्पनेसंदर्भातला. आपल्याला जर संकल्पना माहीत असेल तर तुम्हाला तुमच्या लक्षात येऊन जाईल का पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आता पर्याय क्रमांक 1 बघा. स्टेटमेंट बघा. विशिष्ट कालावधीत देशाच्या नागरिकांनी म्हटले तर काय इथे देशाच्या नागरिकांनी म्हटले उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे एकूण पैशातील मूल्य म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन होय. म्हणजे GNP मध्ये काय अंतर्भूत आहे? देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेले वस्तू व सेवांचे उत्पादन. आता बी बघा. उत्पन्नाचा असा भाग जो देशात उत्पादित होतो परंतु परदेशी नागरिकांना प्राप्त होतो. इथं काय म्हटलं? परंतु परदेशी नागरिकांना प्राप्त होतो त्याचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये केला जातो. आता पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय म्हटले? फक्त आणि फक्त देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेल्या. आता सेकंडमध्ये काय म्हटले? परदेशी नागरिकांना प्राप्त होतो ते म्हटले बरोबर. त्याचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पादनात येतो. आता मला सांगा पहिलं जर स्टेटमेंट बरोबर असेल म्हणजे देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेले हे तर स्टेटमेंट बी आपल्याला लिमिट करावं लागेल, चुकच समजावं लागेल का? इथं काय दिले? परदेशी नागरिकांना प्राप्त हा शब्द अंतर्भूत केला आणि समावेश हा शब्द अंतर्भूत केला आहे बघा. लक्षात ठेवा ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट जो आहे ना ग्रॉस नॅशनल प्रोडक्टमध्ये फक्त आणि फक्त देशांतर्गत देशातील नागरिकांनी तयार केलेल्या उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचं एकत्रित उत्पन्नच फक्त मोजलं जात असतं. त्याच्यामध्ये परदेशी नागरिकांनी तयार केलेल्या किंवा उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांच्या उत्पन्नाचा समावेश होत नाही. हेच फक्त तुम्हाला बेसिक माहीत असतं तर तुम्ही स्टेटमेंट बी इलिमिट केला असता. स्टेटमेंट बी इलिमिट केला त्याच्यावरून पर्याय क्रमांक 1 गेला आणि पर्याय क्रमांक 4 गेला आणि पर्याय क्रमांक 3ही गेला. एवढं सोपं होतं. फक्त आणि फक्त तुम्हाला GNPची संकल्पना माहीत पाहिजे होती. त्याच्यावरून उत्तर आलं फक्त पर्याय क्रमांक 2. बी चुकीचं आहे.
आता आपण फक्त वरवर संकल्पना बघू. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टमध्ये देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तू व सेवांच्या उत्पन्नाच्या एकत्रित मूल्याचा समावेश होतो. हे GDP मध्ये. GNP मध्ये फक्त आणि फक्त राष्ट्रातील नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांच्या उत्पन्नांचा समावेश होतो. फक्त देशातील नागरिक. GNP फक्त देशातील नागरिक हा शब्द महत्त्वाचा आहे. आणि हा शब्द जर तुम्हाला माहीत असता तर तुम्ही पर्याय क्रमांक B इलिमिनेट करू शकला असता. तुम्हाला फक्त इथं राष्ट्रीय उत्पन्नासंदर्भातल्या असणाऱ्या सगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या माहिती असणं आवश्यक होतं. GDP काय आहे, GNP काय आहे, नेट नॅशनल प्रोडक्ट काय आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट काय आहे, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट काय आहे, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट काय आहे, नेट नॅशनल प्रोडक्ट काय आहे, नॅशनल इन्कम काय आहे, परत पुढे जाऊन नॅशनल ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट काढण्याच्या वेगवेगळ्या व्हेरियस मेथड्स काय आहे, उत्पादन पद्धती काय आहे, उत्पन्न पद्धती काय आहे, खर्च पद्धती काय आहे, त्यांच्यातला फरक काय, कोणत्या क्षेत्रासाठी कोणती पद्धत वापरली जाते, हे फक्त तुम्हाला बेसिकली माहिती पाहिजे. आता इकॉनॉमीचे सर्व काही 2 प्रश्न आपण सॉल्व्ह केले आहेत. जवळपास तुमच्या लक्षात आला असेल का योजनांवर 4-5 प्रश्न, इंडायसेसवर 2-3 प्रश्न आणि संकल्पनावर 2-3 प्रश्न, याच्या पलीकडं अंदाजावर 1 प्रश्न, याच्या पलीकडे प्रश्नही विचारलेले नाही 2020ला त्यांनी. तर आपला आता जो पेपर आहे तो सगळा 2020चा पेपर आपण संपूर्ण बघितला. इकॉनॉमीची आपली बेसिक कोणत्या घटकावर कोणते प्रश्न, कोणत्या घटकावर कशा स्वरूपात प्रश्न विचारले तेही बघितलं आणि वेटेज पण बघितलं, कोणत्या टॉपिकला किती वेटेज आहे इकॉनॉमीमध्ये हाही आपण बघितलं. आणि नंतर आपण 2020चे काही प्रश्न आहेत ते डिस्कस केले. पर्टिक्युलरली आता आमच्या सर्व अधिकारी मित्रांनी लॉन्च केलेला तो प्रोग्राम आहे, त्या प्रोग्रामची तुम्ही माहिती त्या दिल्या संपर्काबरोबर मिळू शकता. धन्यवाद.